मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे. नमस्कार, मराठी पावलं पडते पुढे मध्ये आपले स्वागत आहे. नववर्ष सुरू होऊन 14 दिवस झालेले आहेत. आपण सगळे आज मकर संक्रांत साजरा करत आहोत. मी सुद्धा मला वाटतं मागचे 8-10 दिवस डॉक्टरांबरोबर नवीन वर्ष घालून आज घरी परत आलेलो आहे. तुमच्या सगळ्यांना आज या चित्रफितमधनं मी 3 DGM हे दाखवणार आहेत. DGM अर्थातच 3 डॉक्टर असे की ज्यांनी आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये अति योगदान दिलेलं आहे. मला वाटतं आज आपल्या प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक घरामध्ये एक फॅमिली डॉक्टर आवश्यक आहे. आणि असे डॉक्टर की जे कमर्शियल न होता आपल्या वैद्यकीय आणि आपल्या सामाजिक योगदानाला अनन्य महत्त्व देतात. अशा 3 पिढ्यांच्या 3 डॉक्टरांना, डॉक्टर देशमुख, डॉक्टर गोल्लर आणि डॉक्टर मानकर या तिघांना मी आपल्यासमोर चित्रफितीमधनं दाखवणार आहे. मान्यवर ही चित्रफित थोडी मोठी आहे कारण या 3 जणांचं विश्व चित्रफितमध्ये कैद करताना निश्चितच थोडासा कालमर्यादा वाढलेली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला ही चित्रफित आपल्याला निश्चितच सुदृढ आणि स्वस्थ अशी वर्ष देईल असं मला वाटतं. जय हिंद, नववर्ष शुभकामना. नमस्कार, मराठी पावलं पडते पुढेमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जय हिंद. मध्यंतरी गंटी सूर्यनारायण मूर्ती एक असे शास्त्रज्ञ ज्यांनी आण्विक क्षेत्रामध्ये त्यांचं अतुलनीय योगदान दिलं आहे. त्यांनी मला सहजच सांगितलं होतं की अशी वैद्यकीय लोकं फार कमी आहेत की ज्यांच्यासाठी आपण सत्कार सोहळा आयोजित करावा. आणि योगायोगाने माझा वर्गमित्र वैभव गोल्लरचे वडिलांची आम्हाला मंचातरी करायची इच्छा झाली. तुम्हाला सांगू का, अशी एखादी व्यक्ती की जिने 75 वर्ष सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा ह्या आपण सहजरित्या म्हणतो, पण वैद्यकीय क्षेत्रामध्ये कोणी योगदान देत असेल त्याचा सत्कार, आणि तोही अशा लोकांकडून की जे भारतामध्ये अतुलनीय योगदान देत आहेत आण्विक क्षेत्रात. या सोहळ्याचा एक प्रत्यक्ष साक्षीदार मी होतो. मध्यंतरी या 2 दिवसांच्या वाचव्यामध्ये एक छान NKD नावाचं एक पुस्तक माझ्या हातात आलं. ज्याला ते वाचलं त्याला मला निश्चितच दडपण आलं होतं, कारण त्याच्यामध्ये अनेक लोकांच्या प्रतिक्रिया असलेलं हे पुस्तक होतं. आणि मग मराठी पावलं पडते पुढे मधल्या अनेक मराठी वाचकांसाठी मला वाटलं की आपण काहीतरी करावं. महाराष्ट्राला सांस्कृतिक सामाजिक एक मोठं योगदान आहे आणि त्याच्यामध्ये विदर्भाचं तर अतुलनीय योगदान आहे. 3 वैद्यकीय पिढ्या आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. 3 मान्यवरांना नमस्कार, जय हिंद. सर्वप्रथम वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा गोल्लर सर तुम्हाला. आणि खूप छान योग आहे की तुमचे गुरु आणि तुमचे शिष्य यांच्यामध्ये तुम्ही बसलेला आहात आणि त्याच्यामध्ये हे आज आमचं संबोधन असणार आहे. मी काटोलचे, आपल्या नागपूरच्या बाजूला एक गाव आहे काटोल, आणि काटोलमध्ये जन्म घेतलेले नरेंद्र काशीराव देशमुख सर. मला तुम्हाला एक पहिला प्रश्न विचारायचा आहे. 1942 तुमचा जन्म, त्याच्यानंतरचं वैद्यकीय शिक्षण आणि त्याच्यानंतरची सुरू झालेली वैद्यकीय कारकीर्द ही कशी होती? मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलो आणि मेरिटमध्ये असल्यामुळे मला फी स्कॉलरशिप मिळाली. माझं फर्स्ट MBBS ते फायनल MBBS मेरिटोरियस करिअर झालं. मला अॅनाटॉमीत ऑनर्स होतं, पॅथॉलॉजीचं गोल्ड मेडल होतं. मग मी MS सर्जरी केलं आणि मग मी डिसाईड केलं की टीचर व्हायचं. आणि नागपूर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नागपूरमध्ये लेक्चररचं जॉब सुरू झाला. कालांतराने माझं रीडर, असोसिएट प्रोफेसर प्रमोशन झालं. डीनपर्यंत पोचलो मी. आणि डीन 6-6.5 वर्ष झाल्यानंतर मला त्यांनी जॉईंट डिरेक्टर म्हणून मुंबईला पोस्ट केलं. बाकीच्या सगळ्या पोस्टवर सर्जरी, टीचिंग आणि सर्जरी करणे दोन्ही अलाउड होतं. बरं. पण जॉईंट डिरेक्टरची पोस्ट टोटली ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असल्यामुळे मी 6 महिन्यातच माझं व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतलं आणि स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली. पण स्वतःचं नर्सिंग होम नव्हतं, मला घर पण नव्हतं.
किंवा पहिली प्रायोरिटी घराची. जे काही पैसा GPF ग्रॅच्युइटी मिळाली जर सुरू केलं, पुढली 5 वर्ष मी माझं घर बांधत राहिलो. त्याच्यामुळे स्वतःचं हॉस्पिटल काही करता आलं नाही. पण या 10-12 वर्षाची प्रॅक्टिस चांगली चालली. त्याच्यात मी सगळ्यात जास्त मिस केलं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएट ट्रेनिंग. टीचिंग तर मिळालं मला, त्या मेघेमध्ये टीचिंग मिळालं. अमरावती मेडिकल कॉलेजमध्ये काही दिवस होतो. मुंबईच्या काय नाव होतं त्याचं, जे नाही प्रायव्हेट मेडिकल कॉलेज नवी मुंबईमध्ये आहे, तिथेही 3 वर्ष काढली मी. त्याच्यानंतर मला त्या मेघेतून काढलं कारण 65 वर्ष पूर्ण झालं. मी वापस आल्यामुळे परत 2-3 वर्ष त्या मेघेत काम केलं. हे टीचिंगचं काम अंडर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट जवळजवळ 2018-19 पर्यंत सुरू झालं. पण ऑल माय लाईफ स्टँडर्ड ट्रेनिंग ऑफ अ स्टुडंट, टीचिंग ऑफ अ स्टुडंट हे खूप वर्ष मिळालं नाही, मिस केलं. तो काळ असा होता की इंटरफेअरन्स नव्हतं कोणाचं काम करण्यात. आणि विद्यार्थी पण वेगवेगळ्या स्तरातून यायचे, गरीब, मध्यमवर्गीय, चांगल्या परिस्थितीत. पण एक टीचरचा दबदबा होता आणि त्याच्यामुळे विद्यार्थी शिकायचे. ट्रेनिंग, अटेंडन्स, काम करणे हे अगदी म्हणजे ठरलेलंच असायचं. याच्यात दुमत नव्हतं की पनिशमेंट मिळेल म्हणजे मिळेल, ऑनर्स मिळेल म्हणजे मिळेल. आणि टीचिंगमध्ये पॅशन होतं. ऑल माय लाईफ टीचिंग वॉज माय पॅशन. आणि माझं पहिलं लेक्चर घेतलं तेव्हा मी ठरवलं होतं की मला जर पोरांनी आउट केलं तर मी जॉब सोडून देईन. पण फॉर्च्युनेटली पहिलं लेक्चर सक्सेसफुल झालं, कुठे काही आवाज नाही. I continued and people call me a good teacher. The evidence is this book. 30 years after I retired, boys have written a book on me based on WhatsApp messages received on my 79th birthday. They have written so much and so much in detail की मी 30 वर्षानंतर स्वतःला परत ओळखायला लागलो की खरंच मी असा होतो का. द डे ही वॉज प्रेझेंट, गडकरी साहेबांनी इनॉग्रेशन केलं गोडलं पुस्तक. अँड द रिस्पॉन्स वॉज सो फंटॅस्टिक की मला भाषणच देता आलं नाही, काय बोलावं हेच सूचना. पण आय थिंक दिस वॉज अन अचीवमेंट, or rather a present acceptance of my teachership by the students. And I acknowledged it profusely. It was a pleasure. I mean, I really enjoyed teaching, really enjoyed doing surgery that is given in book. If there was a step given in the book which I could not do, I had to hand an explanation why this I could not do. मी ऑपरेटिव्ह सर्जरी पुस्तकं जे असोसिएट प्रोफेसर होईपर्यंत वाचलं. आय यूज टू गेट दी वॉल्यूम बाय द स्टुडंट फ्रॉम लायब्ररी and I used to read it in front of students in my doctor's room. Idea was not to read the book or read their operation. Idea was to tell them that even at this stage, I want to read the steps of operation, so that they also learn to read before they do it. प्रत्येक पोस्टग्रॅज्युएट स्टुडंटला जेव्हा सर्जरी एनरोल करायची तर पहिले मी त्यांना विचारायचं की तू कसं करशील. इफ ही फॉल्टर्स इन टेलिंग मी, ही विल नॉट गेट दॅट ऑपरेशन. ही हॅज टू इम्प्रूव्ह. तसंच आमच्याकडे अंडर ग्रॅज्युएट स्टुडंटसाठी वेन दे केम टू द वॉर्ड, वी यूज टू बी बिझी इन राऊंड, तो अर्धा पाऊण तास त्यांना एंगेज करायसाठी एखादा पोस्टग्रॅज्युएट स्टुडंट त्यांना शिकवायचं. ज्या बेसिक गोष्टी सर्जरी लागतात, लाईक आय व्ही कशी लावायची, आय स्ट्रीप कशी घालायची, या गोष्टी शिकवायच्या. पहिले मी त्याबरोबर विचारायचं तू काय शिकवणार आज. नाही जर बरोबर शिकवलं तर तुम्ही तर दुसऱ्या पोरं.
or if there was nobody was prepared, that day that small teaching class would be over. मला वाटतं याच्यामुळे आम्ही वॉर्डन्सच होतो, 11 वर्ष पोरांचं वॉर्डन होतं. आणि या पुस्तकात मी वॉर्डन विषय काही लिहिले नाही विशेष, बिकॉज वन ऑफ द स्टुडंट्स इज सेटल इन इंग्लंड. सिन्स ॲज अ वॉर्डन यू आर आवर लोकल गार्डियन. I think that explains everything. There was no need to write anything about being a warden. I fought to the administration to get what students needed in hostels. Deanची पोस्ट ही पॉलिटिकल असते असं मला वाटलं नव्हतं. मला वाटलं आपलं काम करावं, सरकार ऐकते आपलं समजेल, but this was not true. Dean's post was a political post. And I had to suffer. In 6.5 years, I had 4 transfers. And that promotion as a joint director was a boon in disguise, which made me leave the job, come in the practice, which I never wanted to do. But then it was forced on me. माझ्या फोर्स केलं, त्याच्यामुळे मला करावं लागलं. तरी पण साईड बाय साईड थोडंसं टीचिंग चालू होतं. बट फुल फ्लेजेड टीचिंग परत कधीच मिळालं नाही. आणि आय रिग्रेट इट. आजकाल असं झालं आहे की पोरांना शिकायचंच नाही. जवळजवळ 15, 16, 17 परत जेव्हा दत्ता मी काही जॉईन केलं तेव्हाचा माझा अनुभव असा आहे की देर वॉज अ टाइम टेबल, द नेम ऑफ टीचर, बट द स्टुडंट्स हॅड टू गिव्ह अ रिंग टू द टीचर्स, टेल हिम दॅट वी हॅव कम. केस नाही घ्यायची, केसची तयारी नाही, वाचायचं नाही काही. आय मीन इट इज फ्रस्ट्रेशन. If a boy does not want to prepare a case आणि बडबड करायची नुसती त्या पेशंटच्या बरोबर, नॉन सर्जिकल, नॉन सायंटिफिक, शिकवण्यात मजा नाही आहे. तिथूनही मला काढलं. एका ड्रायव्हरला सांगितलं म्हणजे काय आणू नको. मी तयार बसलो. ड्रायव्हर मला म्हणतो की सर आम्हाला सांगितलं की तुम्हाला पिकअप नाही करायचं. म्हटलं कोणी सांगितलं? ते म्हणे व्हेकल इन्चार्ज. I kept on trying to talk to the dignitaries, whosoever mattered, but none was contactable for 24 hours. After 24 hours, I got a reply that all Nagpurians teachers used to come from Nagpur have been terminated. I said, did you not get a better man than driver to tell me this? Somebody who tells me, sir, आता बंद करायचं. ड्रायव्हरकडून हे ऐकायची ही आमची परिस्थिती. खरीच अशी परिस्थिती आहे. म्हणजे म्हणतात ना की देवावरची ज्या वेळेला फुलं ज्यावेळेला आपण काढतो त्या फुलांना सुद्धा मान असतो आणि ती सुद्धा आपण अलगदपणे ती काढायची असतात. हे सुद्धा होतं. आणि निश्चित कोणाचा पाय पडला नाही पाहिजे, नालीत नाही गेली पाहिजे, त्याचा अवमान नाही झाला पाहिजे. म्हणजे खरंच ते आपण निर्माल्य जे म्हणतो की त्या निर्माल्याला सुद्धा आपल्याकडे खूप महत्त्व असतं आणि त्याच्यासाठी तो पुजारी फार आवश्यक आहे. त्या म्हणजे तुम्ही जसं आता म्हणालात की ड्रायव्हरकडनं किंवा याच्याकडनं खरंच खूप कठीण असतं सर की हे वैद्यकीय शिक्षण घेणं त्याच्यानंतर रॉंग मेसेज टू ज्युनियर टीचर्स. अर्थातच आपण ज्या वेळेला पूजा करतो, पूजा केल्यानंतर निर्माल्याला सुद्धा आपण व्यवस्थित आदराने हे करतो, त्यामुळे आदर पाहिजेच असतो. तर मी आता तुमच्यानंतर तुमच्या शिष्याकडे येतो. अनिल विनायक गोल्लर, पूर्ण नागपूरकर. म्हणजे असं नाही आम्ही म्हणतो ना जसं की करून राहिले, बसून राहिले, तसं तुम्ही नागपूरकर होऊन राहिले. नागपूरच्या बाहेर सेटल नाही झालात. त्यामुळे मला वाटतं सर 42 ते तुम्ही 50. आत्ताच आपण छान 75 केलेली आहे. 25 वर्ष आपल्याला अजून पुढची वाट बघायची. परंतु अनिल विनायक गोल्लरच्या नावापुढे यावेळेला पद्मश्री नामनिर्देशित आले. मला विचारायचं होतं, हा जो प्रवास होता तो तुमचा कसा? माझा जन्म नागपूरचा. माझं एज्युकेशन मात्र फक्त MBBSचं नागपुरात झालं. जसं आमच्या आदरणीय देशमुख सरांनी सांगितलं की यांच्या 6 वर्षात 4 ट्रान्सफर झाल्या, तशा माझे वडीलही रेव्हेन्यू ऑफिसर होते. ते नागपूरला डेप्युटी कमिशनर म्हणून रिटायर झाले. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, पहिलीचं एज्युकेशन झालंच नाही. मी दुसरी हा जो असतो सेकंड क्लासचा वर्ग असतो ते चांदूर रेल्वे म्हणून इथून एक अमरावती डिस्ट्रिक्टमध्ये गाव आहे, तिथे होते. वडील तिथे होते, ते SDO होते. माझं ते
वर्ष संपत नाही दुसरीचं तर माझ्या वडिलांची बदली झाली सावंतवाडीला. असं सांगतात की त्यांना पनिश करण्यात आलं. सावंतवाडी त्यावेळेला कुठे आहे हेही लोकांना माहिती नव्हतं. आणि कोळशाच्या इंजिननी सावंतवाडीला चांदूर रेल्वेवरून पोचायला 48 तास लागायचे. त्याच्यानंतर ते तिथे गेले, 4-5 महिने राहिले. आम्ही चांदूर रेल्वेत राहिलो. मग वडिलांची बदली झाली ठाण्याला. आता ठाणं सगळ्यांना माहिती आहे. ठाण्याला माझं 3रीचं एज्युकेशन ठाण्यात झालं. पण तिथेही वडील 11-12 महिने राहिले. तिथून आमची बदली झाली उरणला. हे तुम्हाला माहिती आहे, उरण जवळच आहे बॉम्बेच्या. तिथे आम्ही 2-3 महिने राहिलो आणि 4थ्या क्लासमध्ये मी अलिबागला होतो. म्हणजे यू कॅन इमॅजिन की आमचं एज्युकेशन कसं होत गेलं. हे लोक म्हणतात ना सेंट जॉन में पढा और इंटरनॅशनल स्कूल में पढा. आम्हाला शाळाही माहीत नाही राहायची. अलिबागवरून आमची बदली झाली रामटेकला. ते जवळ आहे इथे. रामटेकवरून आम्ही आलो नागपूरला. नागपूरला मी 7वीमध्ये शिकलो. इथून मी गेलो चंद्रपूरला. चंद्रपूरला 8वी 9वी 10वी. तिथून पुन्हा अमरावती. तिथे प्री युनिव्हर्सिटी आणि आमच्या वेळेला BSc पार्ट 1 होतं. ते केलं आणि त्याच्यानंतर लकीली दुसरीकडे कुठेही मेडिकल कॉलेज नव्हतं. मेरिटमध्ये होतो म्हणून गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये मला ॲडमिशन मिळालं. हे सगळं इतकं म्हणजे मी म्हणतो की मी भटका जमातीचा माणूस आहे. मेडिकलमध्ये आल्यावर आमच्या वेळेला खूप चांगले टीचर. ॲनाटॉमीमध्ये डॉक्टर कडासाने होते, त्यांनी पुस्तक लिहिलं. आम्ही 3rd इयरला गेलो तर NK सर तर होतेच, मारवा सर होते. मेडिसिनमध्ये चौबे सर होते. असं करत करत MBBS झालं. त्यावेळेला माझा असा प्रश्न होता मला की मी क्रिकेट खेळावं की मेडिकल एज्युकेशन करावं. क्रिकेटमध्ये मी चांगला होतो, पण त्यावेळेला माहिती आहे तुम्हाला की टेस्ट मॅचचे 50 रुपये पर डे मिळायचे. तर क्रिकेटर बनणं शक्य नव्हतं. मेडिकल एज्युकेशनमध्ये मी 3rd इयरला डिसाईड केलं की मला ऑर्थोपेडिक सर्जन बनायचं. आणि 3rd इयरच्या लेवलला मी एक पाय लांब करायचा ॲपरेटस असतं, ते डॉक्टर मारवांच्या युनिटमध्ये होतो 2 वर्षी. तर लेग लेंथनिंग ॲपरेटस बनवलं. त्याच्यानंतर MS ला रजिस्ट्रेशन केलं. MS मध्ये मला बराच त्रास झाला. आता त्याची कारणं अनेक आहे, पण मी कोणाला दोष देत नाही. आपल्या ते नशिबात होतं, आपल्याला त्रास झाला. पण त्यावेळेला मला आमचे टीचर NK देशमुख, डॉक्टर जोहरापूरकर, डॉक्टर दिवेकर यांनी मानसिक खूप सपोर्ट केला. कारण की ॲकॅडमिक ते सर्जरीत होते, मी ऑर्थोपेडिक्समध्ये होतो म्हणून मला असा सपोर्ट ते ॲकॅडमिक नव्हते करू शकत. पण MS सर्जरी ऑर्थोपेडिक झाल्यावर मी हा विचार केला की आपल्याला स्पाईनच्या सर्जरीज कराव्या लागतात, छातीच्या सर्जरीज कराव्या लागतात, तर आपण सर्जरी पण केलं पाहिजे. म्हणून मग मी MS जनरल सर्जरीला रजिस्ट्रेशन केलं. NK सर माझे गाईड होते. आणि हे सरांचं मोठेपण आहे. सर म्हणतात की हा माझ्या युनिटमध्ये जेव्हा आला तेव्हा मी त्याला स्टुडंट म्हणून नाही तर बरोबरीचा म्हणून ट्रीट केला. खूपदा आम्ही आपसात बोलतो तेव्हा सर म्हणतात तर हे सरांचं मोठेपण आहे. पण मला त्या युनिटमध्ये फ्री हँड होतं. कधीही सरांनी म्हटलं नाही की काय सर्जरी कोणाला दिली. सर्जरीची लिस्ट सर्च करायची, पण बाकीच्या सर्जरीज काय करायच्या रात्री बेरात्री आम्ही सगळं करायचो. आणि त्याच्यानंतर लकीली मी म्हणेन की त्या मनाने मी लकी होतो. मला वयाच्या 31व्या वर्षी युनिट मिळालं ऑर्थोपेडिक्समध्ये. आणि त्यावेळेला कॅन्सर आणि बोन ट्युमर ज्याला आम्ही म्हणतो ते निग्लेक्टेड होतं, कोणी करायचं नाही. आमच्या इथे ऑर्थोपेडिक डिपार्टमेंट काही खूप चांगलं नव्हतं. फक्त फ्रॅक्चर. स्पाईन कोणी करायचं नाही. आमचे एक टीचर होते डॉक्टर विवेक दिवेकर. त्यांना स्पायनल कॉर्डचा ट्युमर झाला आणि त्यांची खूप मोठी सर्जरी स्पायनल कॉर्डची 12 तासाची आदरणीय भगवती सरांनी केली. आणि ते सर आमच्या वॉर्डमध्ये जवळजवळ 15 ते 20 वर्ष होते. आणि त्याचे जे काही प्रकार मी पाहिले तर माझा स्पाईन सर्जरीमधला इंटरेस्ट जागृत झाला. आणि मग मी स्पाईन सर्जरी सुरू केली. आणि असं कुठलीही सर्जरी नाही स्पाईनची की मी 81 सालापासून 90पर्यंत केली नाही. तर स्पाईन, बोन ट्युमर आणि त्यावेळेला पोलिओ खूप होतं, त्याच्यामुळे पोलिओच्या सर्जरीज. त्याच्यानंतर एका पोलिओच्या कॅम्पला गेलो असताना मला तिथे एक पेशंट आला आणि तो म्हणायला लागला, हेल्थ व्हिजिटर, की सर हा पोलिओचा पेशंट आहे, याचं ऑपरेशन करावं लागेल का? मी म्हटलं अरे बाबा रे, मी तपासलं, हा पोलिओचा पेशंट नाही आहे, याला लेप्रसी आहे. तर तो म्हणाला असं काय? कारण की तो हेल्थ व्हिजिटर होता. तर म्हटलं यांच्यासाठी आपल्याला काहीतरी अलग करावं लागेल. आणि असं करता करता 90 साल झाल्यानंतर मला लेप्रसीचे पेशंट भेटायला लागले. पोलिओ कमी झाला होता. आणि जसं सरांनी म्हटलं की सर म्हणतात की डीनच्या पोस्टमध्ये पॉलिटिक्स असतं, मला तर त्या प्रोफेसरच्याच पोस्टमध्ये मिळालं. आणि म्हणजे मी त्याच्या डिटेल्समध्ये जाणार नाही. 90-91मध्ये सर डीन असताना, NK सर डीन असताना मी प्रोफेसर होतो. मी सर डीन म्हणून आले आणि सरांनी सांगितलं की गुल्हर इज मेड इन्चार्ज ऑफ SAMC. आमच्या इथे स्टुडंट्स असोसिएशन असतं, या विद्यार्थ्यांना कंट्रोल करायला हा बरोबर माणूस आहे.
काही सरांचे गुण होते किंवा काही सरांचे दुर्गुणही माझ्यात होते. ACB. माझ्या दुर्गुण नाही. त्याच्यामुळे सरांनी सांगितलं की स्टुडंटला कंट्रोल करायला हा माणूस बरोबर आहे. तर ते चाललं 91पर्यंत, पण 91मध्ये माझी बदली झाली. माझी 92मध्ये झाली. आणि सरांची 92मध्ये झाली. 91मध्ये मी त्या बदलीला हायकोर्टामध्ये चॅलेंज केलं. मला वाटलं की माझ्यावर अन्याय झाला आणि मी अन्याय सहन करू नये. बदली हा काही खूप मोठा इश्यू नाही आहे, पण अन्याय झाला आहे असं वाटल्यामुळे मी, पण ते प्रकरण थोडंसं पॉलिटिकल आहे, थोडंसं ज्युडिशियल होतं, तर त्याच्याबद्दल मी बोलणार नाही. आणि त्याच्यानंतर अनफॉर्च्युनेटली त्याच वर्षी मला एक मोठा मानसिक आघात झाला. माझ्या वडिलांचा मृत्यू झाला आणि त्याच्यातून मी बाहेर नव्हतो येऊ शकत. पण त्याच वेळेला माझे काही मित्र जे अमेरिकेत होते ते म्हणे की तू इतकं काम बोन ट्युमरवर केलं, इतकं काम करतो आहे, तर तू फेलोशिपसाठी अप्लाय कर. आणि मी अमेरिकेमध्ये फेलोशिपसाठी अप्लाय केलं आणि क्रेटन युनिव्हर्सिटीमध्ये मला बोन कॅन्सरची फेलोशिप मिळाली. मी ते नेब्रास्का स्टेटमध्ये आहे, ओमाहा म्हणून गाव आहे, आणि तिथे फेलोशिप केल्यावर चांगलं चाललं होतं. त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुमचा व्हिसाचं जे स्टेटस आहे ते चेंज करून देऊ, जे तुमचं जेवण आहे ते तुम्हाला कन्व्हर्ट करून देऊ, तुम्ही इथे थांबा, तुम्ही इथे राहू शकता. त्यावेळेला लोक अमेरिकेला जायला काय काय नाही करायचं, अजूनही करा. पण त्यावेळेला मी विचार केला की मला वापस यायचं आहे. मी वापस आलो, ती फेलोशिप केली आणि मग इथे त्यावेळेला NKP साळवे इन्स्टिट्यूट निघालेली होती. त्याने नॅचरली मी प्रोफेसर म्हणून होतो, तर मी सरकारी नोकरीतून रिझाईन केलं. NKP साळवे इन्स्टिट्यूट प्रोफेसर म्हणून जॉईन केलं. त्यावेळेला डॉक्टर मानकर म्हणजे थर्ड इयर, जसा मी सरांचा थर्ड इयरला स्टुडंट होतो, सरांनी मला थर्ड इयरलाही शिकवलं आणि MS लाही शिकवलं, तसे डॉक्टर मानकर माझे थर्ड इयरलाही स्टुडंट होते आणि MS लाही स्टुडंट होते. मग हे सावंगीला होते, यांना नागपूरला बोलवून घेतलं की बा आपल्याला हे करायचं आहे. तर आम्ही 2 माणसांनी किंवा 3 माणसांनी डिपार्टमेंट NKP साळवेमध्ये सुरू केलं 92 सालात. आणि त्याच्यानंतर मी तिथे टीचिंग केलं. टीचिंग जसं त्यावेळेला पॅशन होतं, पोरं शिकायची. आणि NK सरांचं लेक्चर, स्टुडंट्स वर रिअली इंटरेस्टिंग. चांगला टीचर असेल तर पोरं यायची. NK सरांचं लेक्चर आम्ही कधी मिस नाही केलं, आमचं लेक्चर या मुलांनी कधी मिस नाही केलं. तर हा प्रकार चालत राहिला. साधारण मला वाटतं 2010, 11, 12पर्यंत हे सगळं चांगलं होतं. पण ज्या वेळेला हे ऑल ओव्हर इंडियाच्या कॉम्पिटिशनमधून पोरं यायला लागले, तेव्हापासून हे टीचिंगचं स्टँडर्ड कमी होत गेलेलं आहे. आणि याचं कारण आहे, एखादा पोरगा अमृतसर, चंदीगड किंवा आणखी कुठून आला तर तो इथे डिग्री घ्यायला येतो, त्याचे संबंध असे राहू शकत नाही की 50 वर्षानंतर तो NK सरांना गरज आहे. जेव्हापासून हे रिझर्वेशन आलं ॲडमिशनमध्ये, ऑल इंडिया रिझर्वेशन स्टेटमधून यायला लागले, अमरावती युनिव्हर्सिटी झाली, त्याच्यामुळे त्या कॉलेजचा जो विद्यार्थ्याचा ग्रुप होता, कोहेसिव्ह ग्रुप होता, कोहेसिव्ह ग्रुप तो पूर्ण विदर्भाचे, तो कम्प्लीट खतम झाला. इथले जे जे राहिले ते लोकल लोक राहिले, बाकी सगळे बाहेर. 83 सालापासून मी यांना म्हणजे हे मला ओळखतात. त्याच्यानंतर हे माझे स्टुडंट झाले, तर मी त्या दिवशी इथे सत्कार केला यांचा की बा हे लोक माझ्याबरोबर अजूनही आहे, म्हणून मी लेप्रोसीचे 30 किंवा 40 पेशंट एका कॅम्पमध्ये ऑपरेट करू शकतो. मी एकटा जर का म्हणेन की बा मी करतो तर ते शक्य नाही. आता यांच्याबरोबर डॉक्टर बडवाईक आणि बाकीचे जे मुलं आहेत ते तसं येतात. मी एक पॉईंट विसरलो, बोलू द्याल तर. मी रीडर असोसिएट प्रोफेसर असताना मी इतके हायड्रोसिल वॉसेक्टमी कॅम्प केले. देर वॉज अ ड्राईव्ह वॉसेक्टमी अँड दिस वॉज ऑन हेल्थ साईड, नॉट ऑन एज्युकेशन साईड. आणि बाय चॉईस डेप्युटी डायरेक्टर्स वुड पिक मी अप अँड टेक फॉर अ कॅम्प. एका दिवशी 70-80 वॉसेक्टमीज आणि हायड्रोसिल्स केले. अनफॉर्च्युनेटली मी त्याचा रेकॉर्ड ठेवला नाही, फोटो घेतले नाही, त्याची फेल केली नाही. पण आय मस्ट हॅव डन hundreds of hydrosis vasectomies helped the काय म्हणतात त्याला फॅमिली प्लॅनिंग कॅम्पेन. सगळ्यात जास्त मेडिकल कॉलेजमध्ये कोणी जर केलं असेल तर ते मी केलं. आणि ऑफकोर्स विदाउट अ टीम इट वॉज नॉट पॉसिबल. यू कॅन्ट ऑपरेट 70 hydroses and hernias vasectomy unless you have a team people with you. तर लीडर जर चांगला असला तर तुमची टीम पण आपोआप चांगली होते. म्हणजे लीडर पण चांगला पाहिजे, एक्सपिरियन्स मिळतो पोरांना. लीडर पण चांगला पाहिजे, त्याचे अनुयायी चांगले पाहिजेत आणि त्या अनुयायाला परत लीडर मानून त्याचे अनुयायी चांगले पाहिजेत. म्हणजे ही जी साखळी आपण म्हणतो शृंखला, विद्येची असो किंवा अनुभवाची असो, ती प्रत्येकाच्या पुढे जाते. आता मी मानकर सर टेन्शन आलं असेल ना, कारण या दोघांचं येतं म्हणजे आम्ही आजही आमच्या गुरूंच्या समोर तोंड नाही उघडत तेवढा आहे. आणि मी स्वतः शिक्षक सुद्धा आहे, पण माझ्यासमोर मुलं अगदी छान मस्ती करून जातात, त्याच्यामुळे मला अनुभव आहे.
त्यामुळे टेन्शन आलं असेल, मलाही माहिती आहे. सुशील हरिदास मानकर, 63 साल, बरोबर आहे, 63 सालचा जन्म आणि लावा गावातला. तुम नागपूरच्याच जवळ, नागपूरच्याच जवळ. मला हे विचारायचं होतं की या दोघांपेक्षा आता तुमचा प्रश्न थोडा वेगळा आहे, कारण हे 50शीच्या पुढचं. आता आपल्याला नवीन याच्यात येईल. तुमचा शैक्षणिक अनुभव जो होता यांच्यासारखंच 10वीपर्यंत 10 जागा बदलल्या की एकाच ठिकाणी तुम्ही शिक्षण पूर्ण? नाही, माझं 10th मी हडसमध्ये होतो. 11वी-12वी त्यावेळेस आमचं 10+2 होतं. तर हिस्लॉप कॉलेजमध्ये होतो. माझे वडील हिस्लॉप कॉलेजमध्ये होते. हे नागपूरच नागपूर. हडसचे प्रिन्सिपल कोण होते? मी पण हडसचा आहे म्हणून. त्यावेळेस विल्किन्सन, ज्यांचा मुलगा आता NKP झालेला आहे. कडक होते खूप. PS विल्किन्सन होते तेव्हा. आणि त्याच्यानंतर मग मी जॉईन केलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर. आणि UGमध्ये मला सांगायला आवडेल की हे दोन्ही आमचे गुरु सरांनी, NK सरांनी आम्हाला UGमध्ये सर्जरी शिकवलं. आणि त्यांचे लेक्चर्स म्हणजे आम्ही खूप आवडीने, काही जे टीचर्स आहेत ज्यांचे लेक्चर्स कोणी बंक नाही करायचं, म्हणजे आवडीने जायचं. आणि NK सरांचे थोडी मिस करायची. तसंच गोलर सरांनी आम्हाला UG PGमध्ये शिकवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग मी काही दिवस सांगलीला एक 4-5 महिनेच होतो. पण जसं सरांनी सांगितलं मग NKP इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस सुरू झालं आणि आय वॉज क्वालियर. तर मग मी इथे जॉईन केलं. सर आणि मी, आम्ही दोघांनी मिळून मी स्टार्टेड द डिपार्टमेंट ऑफ ऑर्थोपेडिक्स. आणि मग तिथून आता जे प्रेझेंट स्टेटस आहे, तर डिपार्टमेंट फार मोठं झालेलं आहे. 4 युनिट आणि भरपूर PGs वगैरे आहेत. पण मला सांगायला आवडेल की जसं जेव्हा मी PG होतो इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजला, त्यावेळेस आम्ही लेप्रोसीचे कॅम्प सुरू केले. आणि सर आम्हाला ऑलमोस्ट प्रत्येक संडेला आम्ही कॅम्पला जायचो. आणि आजूबाजूचे सगळे छिंदवाडा असो किंवा उमरेड असो, इकडे सिवनी असो, ऑलमोस्ट विदर्भ आणि आजूबाजूचा जो मध्य प्रदेशचा एरिया आहे, आम्ही सगळे इथे सगळीकडे आम्ही कॅम्प्स केले, भरपूर कॅम्प्स केले. आणि त्याच्यामुळे हे जे, आणि त्यावेळेस मी PG होतं. मग हळूहळू आम्ही बाहेर कॅम्प्स करायला लागलो. कॅम्प्स केल्यानंतर थोडासा मला एक असं हे जाणवलं की सरांना मी म्हटलं, सर हे जे बाहेर आपण कॅम्प्स करून येतो त्याचा फॉलोअप मग समहाऊ मिस होतो. म्हणजे आम्ही तिथल्या डॉक्टरांवरती सोडून द्यायचो की बघ पुढे याचं काय करायचं, ड्रेसिंग करायचं, पुढे काय सांगायचं वगैरे. म्हणून आम्ही हळूहळू असं मी सरांना म्हटलं की सर आपण असं करू शकतो का की नागपूरमध्येच कॅम्प करायचं आणि आपण पेशंट्स इकडे कॉल करायचं. मग हळूहळू मग आम्ही इथे करायला लागलो. आणि मग इथे मग सुरुवातीला आम्हाला गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये करावं लागलं. इथे गांधीनगरला एक हॉस्पिटल आहे, तिथे आम्ही काही कॅम्प्स केले. पण तरी मग पुन्हा आम्हाला फॉलोअपचा प्रॉब्लेम यायचा. मग आम्ही NKP इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसला रिकग्नाईज करून घेतलं ॲज अ इन्स्टिट्यूशन वेअर दीज कॅम्प्स कॅन बी डन. तर आम्हाला मग गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडनं परमिशन मिळाली. अँड इट वॉज द फर्स्ट मेडिकल कॉलेज, प्रायव्हेट मेडिकल कॉलेज जिथे हे सर्जरीज किंवा कॅम्प्स अलाउड होते. आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही बरेच केले. आणि आम्ही ऑलमोस्ट आता इतक्या सर्जरीज केल्या त्याच्यावरती पण आम्ही पब्लिकेशन केलं. तर जे क्लॉ हँड्स असतात त्याच्यावरती पब्लिकेशन आहे. न्यूरोलायसिस आहे, म्हणजे नर्वचं जे आम्ही त्याच्यावरती सर्जरी केलं त्याच्यावरती पेपर्स आम्ही पब्लिश केले. आणि बऱ्यापैकी आम्ही अजूनही ते कंटिन्यू करतो आहे. आणि आमचे खालचे जे आता जनरेशन आहे त्यांना PG लोकांना त्यांना आम्ही त्याचं भरपूर एक्सपोजर मिळतं. बऱ्याच वेळा प्रायव्हेटमधले लोक आम्हाला म्हणतात की सर आपके यहाँ पे ये जो हँड सर्जरी वगैरे सब होते उनकोही एक्सपोजर नाही होतं. तर ते बेसिकली कोणी करत नाही, लेप्रोसीवरती एवढं कोणी करत नाही. तर त्याच्यामुळे त्यांना एक्सपोजर मिळत नाही. पण आमच्याकडे ऑलमोस्ट आम्ही दरवर्षी हे सुरू आहे. तर त्याच्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांनाही त्याचा फायदा. आता जसं डॉक्टर मानकरनी सांगितलं, तर मी इथून जेव्हा कोविडच्या थोडं पहिले हे कॉलेज सोडलं किंवा रिटायर झालं, कारण की 67च्या नंतर तुम्हाला PG मिळत नाही वगैरे हा प्रॉब्लेम असतात. तर त्यांनी मला पण प्रोफेसर एमिरिटसची पोस्ट दिलेली आहे NKP साळवेवाल्यांनी. आणि त्या पोस्टवर मी आहे. तर आता मी फक्त तिथे ज्या वेळेला लेप्रोसीचे कॅम्प होतात त्याच वेळेला जातो, कारण की हा टॉपिक असा हँड की
ऑर्थोपेडिक्समध्ये याच्यावर खूप जास्त लक्ष दिलं जाते, कारण की आजकाल काय लोकांना हिप रिप्लेसमेंट, नी रिप्लेसमेंट, स्पाईन या ज्या पेइंग सर्जरीज आहेत त्याच्यात इंटरेस्ट आहे. त्याच्यामुळे हा जो कॅम्प होतो व आता ते कमी झाले आहेत, वर्षातून 2 किंवा 3 होतात, पण लहान लहान गोष्टी शिकवायच्या पोरांना, तर त्याच्यासाठी मी जातो. माझं काम फक्त आजकाल त्या कॅम्पमध्ये एखादी दुसरी सर्जरी डेमॉन्स्ट्रेट करायची पोरांना नवीन. बाकीचं सगळं काम आता हे इतके माझे कलिग जे आहे ते आता इतकं शिकून गेलेलं आहे की 10 सर्जरी असेल तर 7 किंवा 8 हेच करतात, पण 1-2 इम्पॉर्टंट सर्जरी असतात त्या मी तिथे डेमॉन्स्ट्रेट करतो. आणि आयडिया हीच आहे की या मुलांना जे बाहेर पाहायला मिळत नाही मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटल, ते या पोरांना आमच्या इथे पाहायला मिळतं. आमचं कॉलेज जसं डॉक्टर मानकरनी सांगितलं, सेंट्रल गव्हर्नमेंटने रेकग्नाईज केलं होतं लेप्रसीसाठी, आणि ते असं नागपुरात दुसरं कुठलंही कॉलेज नाही आहे की जे आता आमच्याजवळ तरी, माझ्याजवळ तरी हे जे खेड्यातले कॅम्प धरले तर माझ्याजवळ नंबरच नाही आहे की मी किती सर म्हणतात ना की हायड्रोसिल आणि व्हॅसेक्टॉमी किती केला याचा नंबर नाही आहे. काही लोक म्हणतात तुमने 2000 किए, काही म्हणतात 3000, ते किती केलं याचा काही नंबर नाही आहे. फक्त लता मंगेशकरमध्ये आम्ही ज्या सर्जरीज केल्या असतील त्याचा नंबर नक्कीच आहे, त्याचा रेकॉर्ड आहे, कारण की डॉक्टर मानकरांनी त्याच्यावर पेपरही प्रेझेंट केलेला आहे. पण अशी वेळ येऊ दे की रेकॉर्ड ठेवायची किंवा हे, कारण तुमचं जे कौशल्य आहे, आमचं फंक्शन त्यावेळेला हे होतं की तिथे जाऊन लोकांचे ऑपरेशन करायचे, त्यांना चांगलं नाही, पण करायचं. लोक हेच जमा करून पद्मश्री घेतात ना. हेच तर फरक आहे ना. मी निश्चितच त्या विषयावरती पण येणार आहे. हे डोक्यातच नव्हतं कधी की जमा करायला पाहिजे, हा जमा प्रोजेक्ट करायला खर्च पाहिजे. असतो आणि याच्यावर काही पद्मश्री वगैरे मिळते हे कधी डोक्यातही नव्हतं आमच्या. हे लोक आता सांगायला लागले की अरे त्यांनी ते काहीच काम नाही केलं आणि त्याला हे भेटली. पण मी सांगतो, आम्ही कधीही NK सर असो की आम्ही पब्लिसिटी ओरिएंटेड कधीच नव्हतं, कारण की आमच्या जमान्यात व्हॉट्सअपच नव्हता. आणि आज असून तुम्ही वापरत नाही आहात. हाँ, अजूनही आम्ही काही खूप जास्त व्हॉट्सअप वापरत नाही की बा मैंने ये काम किया, मैंने वो काम किया. आजकाल तर असं होतं की लहानशी सर्जरी करतात. मेनली यूज फॉर ट्रान्सफरिंग जोक्स, हो मेसेजेस विच हॅव नो मिनिंग. होय. नाही म्हणजे निश्चितच माझ्या भारताबाहेरच्या दर्शकांना सांगायचं मला खूप अभिमान आहे की मी या तिघांना खूप विनंत्या केल्या या 4 दिवसांमध्ये की मला तुमचा साक्षात्कार हवा आहे, आणि मग त्याच्यानंतर तुमच्या केवळ ज्ञानवर्धनासाठी आज हे तिघही जण इकडे उपस्थित आहेत. मला वाटतं लॉंग ड्युरेशन आणि जे तुमच्या वैद्यकीय भाषेमध्ये म्हणतात मोठी शस्त्रक्रिया झाल्यानंतर पटापट तुम्ही 5 मिनिटात 2-3 पेशंट बघता तसे छोटे छोटे प्रश्न आहेत. फक्त 2-2 जणं हवेत तुमच्या तिघांसाठीही, म्हणजे ती वैद्यकीय शृंखलेसाठी. तर तुमचे आवडते गुरु, 2 गुरु आणि 2 शिष्य यांची आम्हाला नावं हवी आहेत तुमच्या तिघांकडनं. तुमचे गुरु आणि 2 शिष्य. माझं गुरु डॉक्टर चिकोडी, but he died recently. आणि दुसरे असं म्हणतात ना फेवरेट प्रोफेसर आणि फेवरेट स्टुडंट. फेवरेट या माणसाने मला घडवलं. या माणसाने मला नॉट ओनली ॲज अ सर्जन, ॲज अ ह्युमन बिईंग इतकी मदत केली त्या माणसाने, इतकी मदत केली की मी याच्यात चॅप्टर लिहिला. यू रीड. मार्चला दुसरा माणूसच मला जो दिसत नाही हू रिअली इम्प्रेस मी दॅट आय शुड रिमेंबर हिम ॲज अ टीचर. मोस्ट ऑफ द वे ऑर्डिनरी. आणि 2 विद्यार्थी, 1 तर गोलर. म्हणजे मी त्या कालच्या भाषणात सांगितलं की अंडर ग्रॅज्युएटचा मी एक्झामिनर होतो. त्याच्यानंतर त्या दिवेकरमुळे फ्रिक्वेंटली भेट व्हायची. त्यांनी ऑर्थोपेडिक्स घेतलं, पण जेव्हा त्याला त्रास व्हायला लागला तेव्हा मला माहीत होतं की मला जो त्रास आहे तो त्याला. त्याच्यामुळे त्या त्रासामुळे वी बिकेम ब्रदर्स. अँड देन ही केम टू माय युनिट. अँड आय फाउंड हिम such a wonderful human being, a wonderful student who was willing to teach. There was never an altercation on anything. And दूसरा माझा आवडता स्टुडंट आहे कटकवार. I knew him since the 3rd year student. But we came in contact after he became a house officer. तर माझा PG होतं, मी एक्झामिनर होतो, फायनललाही होतो. अजूनही वी मीट. बेसिकली जे लोक आपल्या अभ्यासात, आय मीन ही से इंटरेस्टेड इन क्रिकेट, यू डू 10 थिंग्स. लेप्रसीचा कॅम्प, पोलिओचा कॅम्प, तसं तो कटकवार आहे. टेनिसही खेळ, असं म्हणजे नुसतं पुस्तकातलं लोक नव्हते आवडत. मस्त वाटले. आणि मी ॲज अ टीचर मुद्दाम गॅदरिंग अटेंड करायचा.
की कोण नाचते, कोण गाणं म्हणते, कोण धावते, कोण उड्या मारते. मी या गोष्टीला मारते बिकॉज आय नो देर आर फ्यू बॉर्न विथ ऑल असेट्स. मोस्ट ऑफ देम एक तर अभ्यास करतात, नाही तर खेळतात. पण जे लोक स्पोर्ट्समध्ये म्हणा, ड्रामामध्ये म्हणा, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये नावं कमावतात, वेळ देतात, त्यांच्याकडून तुम्ही यू कॅन्ट एक्सपेक्ट एक्सलन्स इन स्टडी. तर मी त्यांना ॲडिशनल मार्क देतो. रिझन आय इज टू अटेंड इज टू फाइंड आउट who works in drama, who sings, who goes to गॅदरिंगच्या त्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये, आणि ते परत मार्क करून ठेवायचं. आणि मी त्यांना ॲडिशनल 5 मार्क 7 मार्क द्यायचा आणि बॉर्डर असेल तर पासही करायचा. बिकॉज आय वॉज कन्व्हिन्स्ड की नो बडी टचस अ नाईफ अनलेस ही स्टेन. त्याच्यामुळे सर्जरी पास करण्यात मला काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण एक्सलन्स 60च्या वर मार्क पाहिजे असेल यू हॅड टू नो युअर सब्जेक्ट. गोलकर सरांचं 5 मार्क कशासाठी असायचे? नाही, गोलर सरांचे मार्क की गोलर सरचा एक एक्झामवर मी ॲक्सिडेंट केलं, पहिल्यांदा झालं माझ्या आयुष्यात. त्यावेळी गोलर सरच्या बॅचमध्ये 200पेक्षा जास्त विद्यार्थी अपेअर झाले. त्याच्यामुळे आम्ही 3री पे प्रॅक्टिकलसाठी अपॉइंट झालो. आणि तेव्हा पण ओळख झाली. त्याचा मित्र आहे, अति जीवश्य कंठस्थ मित्र, काय नाव त्याचं, हा हार्टवाला माहूरकर, त्याला सर्जरीचं गोल्ड मेडल. मी त्याला इतका घासला पाहिजे, कुंडी झाला. ते हे असे पोरं मिळणं इट इज अ प्लेजर. सॅटिस्फॅक्शन मिळतं की आपले असे विद्यार्थी आहे. मला असं काल खरं म्हणजे असं एक वाक्य बोलायला पाहिजे होतं की जसं बापाला वाटते पोरगा पुढे चालला आणि इज प्रोग्रेसिंग, तसं मला वाटतं. तरी आमचा 9 वर्षाचा फरक आहे. तरी मला तर बेंगलोर ग्रोज अप आणि ही कॉल्स मी ऑन स्टेज, पुट्स इज शॉल ऑन मी. ह्याच्यापेक्षा काय पाहिजे? पैसा काय, नाव काय, अवॉर्ड काय, रिवॉर्ड काय, पेपरमध्ये नाव आलं की नाही, रिअली इट डझंट मॅटर. टू मी इट डझंट मॅटर. आय थिंक दिस इज मच मोर दॅन. नाही तसं सर तुमच्या बाबतीत कुठलं हे होतं? आम्हाला दुसरा गुरु सांगायला वेळ लागणार नाही. पहिला गुरु माझ्या बाजूला बसलाय. दुसरा गुरु म्हणण्यापेक्षा फिलॉसॉफिकल सेंट माणूस होता आणि तोही सरांचा मित्र होता, बॅचमेट होता. आणि बेस्ट ह्युमन बिईंग यू सॉ इन युअर लाईफ. आणि मला दिवेकर दिवेकर सरांच्या बद्दल आता आदर हा याच्यापेक्षा मोठा शब्द मला मराठीत आठवत नाही, पण ऑल टुगेदर अ डिफरंट पर्सन, ॲब्सोल्युटली डिव्हाइन हाच शब्द मी त्यांच्यासाठी वापरेन. आणि तुम्ही म्हणाल किंवा त्याच्याविषयी लिहिले आणि दिवेकर सरांबद्दल सरांनी लिहिलेलं आहे, सरांबद्दल मी लिहिलेलं आहे, ते आपण वाचावं. आणि मला असं वाटतं की मेडिकल प्रोफेशनमध्ये हुशारीपेक्षा डेडिकेशन, ऑनेस्टी ही जास्त लागते. तुम्ही IQ जास्त असलेले लोक पुढे जातील असं नाही आहे. IQचा आणि मेडिकल प्रोफेशनचा काही संबंध नाही. तो इंजिनिअरिंगमध्ये न्यूक्लिअरमध्ये असेल, पण आमच्या इथे आणि मेडिकलला येणारा प्रत्येक विद्यार्थी त्यावेळेला तरी तो अभाव ॲव्हरेज तर होताच नाही. इतकं टफ राहायचं. इतक्या याच्यातून 200 पोरांची ॲडमिशन व्हायच्या. GMCला 120 व्हायचे, GMCला 200 आणि IGMCला 60. म्हणजे तुम्ही त्या 260मध्ये राहायचे तर ऑब्व्हियसली यू आर अबाव ॲव्हरेज. त्याच्यामुळे पूर्ण विदर्भातून, आणि तेही विदर्भातून. ते यावेळेला अशी काही सिस्टीम नव्हती नीट वीटची. त्याच्यामुळे मी म्हणेन की NK सर आणि दिवेकर सर या दोघांनी मी अलग अलग पद्धतीने त्यांनी मला शिकवलं. दिवेकर सर व्हीलचेअरवर होते, त्यांचे 4ही हातपाय हलत नव्हते. ही कुड हार्डली स्पीक. आपल्याला कान असा जवळ नेऊन विचारायला लागायचं की सर या एक्सरेमध्ये काय दिसतं, आणि आम्ही त्यांच्यातून शिकलो एक्सरे रीडिंग. आणि आता विद्यार्थ्यांमध्ये तर काल मी जे 2-4 बोलवले तर त्याच्यात ऑब्व्हियसली मानकर माझ्याबरोबर 89पासून आहे आणि अजूनही आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे जी गोष्ट सांगितली ती ऑनेस्टली करायची, शिकायची, वाचायचं. आणि मग मला जसं तू सांगतो की सर आता मी पेपर पब्लिश केला, म्हटलं कर. जर मला आता तुमच्या AVNवर वर्क झाला आहे पण पेपर मी पब्लिश, म्हटलं माझं नाव त्याच्यात नसलं किंवा शेवटचं असलं मला आता फरक पडत नाही, कारण की मला आता कुठे काही अकॅडमिक करिअरमध्ये काही मिळवायचं नाही आहे. पण तुम्हाला जर का तुमच्या अकॅडमिक करिअरमध्ये त्या पेपरचा फायदा होत असेल तर आणखी 2 पोरांची नावं टाका. तर असे टाकलेले आहेत, ते काम करतात आहे. आणि काल मी आणखी एक विद्यार्थी तुम्हाला काल दाखवलं, ज्याला मी
तिथे फेलिसिटेट केलं. आर एम चंडक म्हणून एक विद्यार्थी आहे, तर तो अगदी सिन्सिअर ऑनेस्ट आहे, काम करतो. आता प्रत्येकाचा काम करण्याचा खाक्या अलग असतो, कोण व्हिजन अलग असते प्रत्येकाची. आणि जसं त्या दिवशी भाषणात लोकांनी सांगितलं की समुद्रातला एक लोटा पाणी टाकलं आणि काढलं तर समुद्राच्या उंचीमध्ये फरक पडत नाही, पण असं असतात की एक पण हे अशातले लोक नाही आहेत. असे अनेक विद्यार्थी आहे, हे दोनच नाही, असे अनेक विद्यार्थी आहे. म्हणजे मला तसं वाटतं की माझी जितकी माझंही तेच म्हणणं आहे, तसे अनेक विद्यार्थी आहे की जे आम्ही त्याच्याशिवाय पुस्तकच नसतात. नाही पण कसं असतं की जसं तुम्ही म्हणालात ना, तर हे विद्यार्थी म्हणजे कसं असतं की नाही आपल्याला ते क्लासमध्ये हवेत किंवा हां हा आपला एक गर्वाचा विषय आहे असे जे असतात ना, तो एक जिव्हाळा वेगळा असतो, ऋणानुबंध वेगळा असतो. आता त्या दिवशीच मी तुम्हाला सांगतो आणि रसिक प्रेक्षक तुम्हालाही मी सांगतो की जो सत्कार सोहळा होता त्या सोहळ्यामध्ये माझ्यावरती इतकं दडपण होतं की या दोघांच्या मध्ये मला यांनी बसवलेलं होतं. म्हणजे एका बाजूला गुरु, एका बाजूला शिष्य, म्हणजे 2 डॉक्टर आणि मध्ये पेशंट. त्यामुळे मग त्या पेशंटला रिझल्ट काय येतात त्याचं टेन्शन असतं. तसं मला माझ्या भाषणादरम्यान झालेलं. मानकर सर, मी परत तुमच्याकडे प्रश्न केंद्रित करतो की तुमचे आवडते गुरु. आणि आता याच्यामध्ये ना मी गोल्डर सरांच्या व्यतिरिक्त नाही म्हणणार, मग अजून सांगा आणि विद्यार्थी सांगा. दोन्ही गुरु माझ्या तुमच्या समोरच बसलेले आहेत, त्याच्यामुळे खूपच म्हणजे मला सिम्पल आन्सर आहे. स्टुडंट्स म्हणाल तर सध्या जो माझ्यासोबत काम करतो आहे डॉक्टर राहुल साखरे, तो पण फार सिन्सिअरली मागचे एक 10-15 वर्ष माझ्यासोबत काम करतो आहे. अगदी जसं सर म्हणाले सिन्सिअरिटीने, आणि एम.के. सरांनी जसं म्हटलं की ऑपरेशन उद्या करायचं आहे तर त्याच्या आधी काय स्टेप्स करणार आहे, लेटेस्ट याच्यामध्ये अपडेट्स काय आहे, काय बेस्ट केलं पाहिजे, पेशंटची काय कंडिशन आहे, हे सगळं बघून आणि मग उद्या करणार. तर ही जी पद्धत सरांनी आम्हाला शिकवलेली आहे तीच आम्ही पण आमच्या स्टुडंट्स सांगतो की असं केल्याशिवाय तुम्ही पेशंट राहतो. तर एक मी त्याचं नाव घेईन, माझा ज्युनियर आहे. आणि अगदी रिसेंट स्टुडंट म्हटलं ते डॉक्टर वर्धन लाडीवाले म्हणून आहे, तर तो ही स्टील स्टुडंट, तो आता आयर्लंडला शिक्षण घ्यायला पुढे गेला. MS झाल्यानंतर पुढे तिकडे तो फेलोशिप करायला गेला. हे 2 मला असं गर्वाने सांगतो. त्या साखरेला त्या दिवशी मी स्वप्नीत बोलवलेलं येऊ होतं, नाही शकला. पण त्याच्या बायकोचं काही नीचं ऑपरेशन झालं म्हणून तो नव्हता. तर तोही म्हणजे जसं आता डॉक्टर मानकरनी सांगितलं, तोही माझ्याबरोबर इतके दिवसाचं, आता तू 2च म्हटलं तर मग तुम्हाला 11 लोक निवडावे लागतात, 12वा माणूस तुम्ही निवडू शकत नाही. क्रिकेट टीम पण हां, तर ती क्रिकेट टीम होती. तर साखरेचं मेडल अजूनही माझ्याजवळ आहे. तर त्या दिवशी मी ॲक्च्युली सुशीलला म्हटलं की सुशील माझ्याकडनं त्याला देऊन टाक. तर सुशील म्हणाला सर तुम्हीच एखाद दिवशी डिपार्टमेंटमध्ये या. आणि मी त्या डिपार्टमेंटमध्ये अजूनही वर्षातून एकदा तरी जातोच. तर मला वाटतं की मी इमोशनली बोलू शकणार नाही, पण तो आम्ही MS मध्ये जो पहिला येतो मुलगा त्याला एक पारितोषिक देतो. म्हणजे आणि ते जनरल गॅदरिंग होतं तर त्यावेळेला देतो जो MS मध्ये. आजकाल मार्काची सिस्टीम झाली आहे म्हणून ते सोपं झालं आहे. तर त्या पारितोषिकाबद्दल मला वाटतं की डॉक्टर मानकरच सांगू शकतील तुम्हाला. साकेत फाउंडेशन सरांनी एक खूप चांगला उपक्रम सुरू केलेला आहे की आम्ही ठरवलं की जे MS ऑर्थो आमच्या इथे जे विद्यार्थी असतात सगळे, त्यांचा जो टॉपर राहील त्या टॉपरला साकेत फाउंडेशन कडून साकेत मेमोरियल एक गोल्ड मेडल देण्यात आलं. तर 2015पासून आम्ही ते म्हणजे सरांनी सुरू केलेलं आहे. आणि आमच्या डिपार्टमेंटमध्ये आम्ही जेव्हा जनरल गॅदरिंग आणि ते राहतं किंवा स्पोर्ट्स डे राहतं तर त्या याच्यामध्ये आम्ही ते मेडल देतो. तर दरवर्षी जे टॉपर असतात त्यांना देतो आणि ती परंपरा अजून सुरू आहे. त्याच्यामध्ये म्हणजे हे 10वं वर्ष आहे. जे बेस्ट स्टुडंट्स असतात त्यांना मी आता मी उलट्या प्रश्नाची हे करतो. 1963 सांगते. त्याच्यानंतर 70 आणि 80च्या दशकात आम्हाला ते प्रिस्क्रिप्शनमध्ये लिहून देताना तसंच पॉकेट मनी किती मिळायचा? छोटा आहे, एका वाक्यात पॉकेट मनी किती मिळायचा? आम्हाला काहीच नाही. अंदाज लिटरली म्हणजे आणि डॉक्टरांना सुद्धा पॉकेट मनी मिळतं म्हणून म्हटलं की पॉकेट मनी किती मिळायचा घरातून? कन्सेप्ट आहे आताच आहे. आमच्या वेळेस काही नाही. माय फादर वॉज ही वॉज इन नॉन टीचिंग जॉब इन म्हणजे आम्हाला 50 रुपये मिळायचा म्हणून म्हटलं की तुम्हाला साधारण किती मिळेल? तर तुम्हाला? आमच्या वेळेला पॉकेट मनी काहीच नव्हतं. सकाळी 9 वाजता वडील जेवायला बसायचे, कारण की ऑफिसला जायचं. आम्ही बसायचो. ते 10ला निघायचे, आम्ही 10:30ला, कारण की ती शाळा 10:30-11ला सुरू व्हायची. एकच शिफ्ट राहायची त्यावेळेला.
10:30 ते 5. 5ला आल्यावर घरी चहा घ्यायचा किंवा काही क्रिकेट खेळायचं. 7-7:30 वाजता जेवायचं, झोपायचं. दुसऱ्या दिवशी त्यावेळेला सकाळी ब्रेकफास्ट नावाचा प्रकार नव्हता. 9:30लाच जेवायचं आणि आल्यावरही काही स्नॅक्स वगैरे हा प्रकार नव्हता. मला 8व्या क्लासमध्ये गेलो तेव्हा सायकल मिळाली. तोपर्यंत आम्ही पायी जायचो शाळेत. आणि मला वाटतं की आमच्या गुरूंची ते झालं. त्यामुळे तो तुमचा मी प्रश्न पॉकेट मनी कधी ऐकलंच नाही आम्ही. म्हणजे ब्लँक सोडून देऊया तो प्रश्न तुमच्या. ब्लँक. जेव्हा नागपूरला शिफ्ट झालो हॉस्टेलमध्ये हां तेव्हा पैसे मिळायचे, म्हणजे मागितले ते द्यायचे. हां. असं फिक्स्ड अमाऊंट नव्हतं. आणि पुस्तक म्हटलं की ते कसंही करून काढून द्यायचे. हां. पण ते पुस्तकासाठी वगैरे आहे, म्हणजे खर्च ठीक आहे, परंतु असा स्पेसिफिक जसा आजच्या नाही, मुलांना नाही. मिळतो नाही. तसा पॉकेट मनी नाही. बरं, तुमचं आता परत एक लाईनीमध्ये, कारण आपण एक खूप मोठ्या गंभीर विषयांवरती परत येणार आहोत, त्याच्यामुळे आवडता एक हिरो आणि एक हिरोईन. हिरोईन सांगायला काही हरकत नाही आता, त्यामुळे हिरो आणि हिरोईन. आवडता हिरो अमिताभ बच्चन आणि आवडते हिरोईन 2 सांगितलं तरी चालेल. नर्गिस नक्कीच. अजून आणि मधुबाला. सर तुम्ही? मी एका जमान्यात खूप picture मला पाहिले. ॲक्टर म्हणून नसरुद्दीन शाह खूप आवडतो. म्हणजे ॲक्टर म्हणून जर का काही पाहिलं, माझा आवडता ॲक्टर दिलीप कुमार होता. पण मी देवानंदलाही तेवढंच ॲप्रिशिएट करायचं. थोडासा अंडररेटेड ॲक्टर होता. आणि ॲक्ट्रेसमध्ये सरांनी सांगितलं त्याप्रमाणे वहिदा रहमान आणि नर्गिस. नर्गिस गुरु शिष्य परंपरा चालून तुम्ही नका नाव घेऊ. पण वैद्य रहमान is also- नर्गिस बिकॉज ऑफ मदर इंडिया. तो पिक्चर आम्ही त्यावेळेला पाहिला आणि तो जो इम्पॅक्ट झाला तिच्या आईचा, नॉट ॲज अ हिरोईन, ती जी आई मदर इंडियामध्ये पाहिली. नाही, पण इव्हन ॲज अ हिरोईन शी वॉज वंडरफुल. आणि याच्यानंतरच्या कुठल्या पुढच्या पिढीतल्या काही आठवत नाही, म्हणजे ते सगळ्यासारख्या. सगळ्या त्यात बरी माधुरी दीक्षित. माधुरी दीक्षित. हां, ते नाव यायलाच पाहिजे, म्हणजे मला वाटतं. तुम्ही मला सर? वाटतं अमिताभ बच्चन सगळ्यांसाठी अजूनही म्हणजे इज स्टील ॲट द टॉप. तर त्याच्यामुळे त्याला कॉपी करणं म्हणतात हां आमच्या. आणि स्टील बेस्ट. मग नंतर शाहरुख आणि हे सगळे आले. नाही, पण खरं ॲक्टिंगमध्ये दिलीप कुमार सुपिरियर आहे अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन नाटकी आहे. आम्ही तेवढे नाही दिलीप कुमार बघितले. रिअल ॲक्टर. आणि हिरोईन? हिरोईनमध्ये जुही चावला. म्हणजे चला, आणि 90च्या दशकामध्ये 90च्यात आलं. हो, 90 आणि 90s मध्ये. 90मध्ये. सर तुम्ही हे छोटे मोठे प्रश्न विचारण्यासाठी म्हणजे निश्चितच त्याच्या मागचं काही कारण होतं. नवीन आजकालच्या जे काही युवा वैद्यकीय तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडे एक असा भ्रम आहे, म्हणजे मी त्यांना दोष नाही देते, परंतु तुमच्याकडनं मला ऐकायला वाटेल की तुम्ही सांगितलं हर्निया, त्याच्यानंतर तुम्ही लेप्रसी याच्यासाठी म्हणालात तुम्ही, पण मला सांगितलं कॅम्प. आजकालच्या विद्यार्थ्यांना, मला तुमच्या तिघांकडून आवडेल किंवा तुमच्या तिघांच्यापैकी एकाने कोणी सांगावं चालेल, कॅम्प म्हटलं की आजकालचे युवा डॉक्टर त्याच्यातनं पळ काढतात की यातनं काही आउटपुट निघत नाही. लोक येतात आणि फक्त जातात. तर कॅम्पमधनं अनेक परिवार, म्हणजे सर मला प्राऊड आहे की तुम्ही आत्ता मगाशी म्हणालात की माझं स्वतःचं घर नव्हतं, मग झाल्यानंतर आजकालचे वैद्यकीय जे काही प्रॅक्टिशनर आहेत, मला आरोप नाही, परंतु 10 वर्षातच त्यांचे बंगले उभे राहतात. म्हणतो तुम्ही जसं म्हणालात की मी घर नंतरच्या ग्रॅज्युएटीमधनं केलं बाकीचं, या कॅम्पमधनं पण खूप लोकांची आयुष्य वाचलेली आहे, आरोग्य सुदृढ झालेली आहे. तर या कॅम्पबद्दल तुमच्या तिघांचा अनुभव कसे असतील आणि तुम्ही काय सांगाल ह्या कॅम्पबद्दल? तुमचा तर रेकॉर्ड आहे कॅम्पसाठी. मी बोलू? हां. आता कॅम्पसाठी जसं डॉक्टर मानकरांनी सांगितलं की 89पासून तर हा माझ्याबरोबर कॅम्प करतो. मी त्याच्या पहिलेही कॅम्प केले, सरांनी पण केले. कॅम्पमध्ये 2 प्रकारचे कॅम्प आहे. एक आहे डायग्नोस्टिक, ज्याच्यात 100, 200, 300, 400 पेशंट येतात आणि ते टॉनिकच्या बाटल्या, बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या ह्या वाटल्या जातात, त्याच्यासाठी येतात. त्याच्यातून काही खूप जास्त फलित बाहेर येत नाही, कारण की त्याचा फॉलोअप नाही आहे. ते येतात, काय झालं रे, कंबर दुखते, तर एखादी ॲनाल्जिनची गोळी हे ते देऊन चालू येतात. त्याच्यातून डायग्नोसिस करून जर का तुम्ही काही पेशंट काढले आणि त्यांचे जर का नंतर ऑपरेशन केले किंवा फॉलोअप केले, एखाद्याला हार्ट डिसीज आहे हे तिथे तुम्हाला स्टेथोस्कोपनी कळल्यावर त्याचा जर का इको करायला तुम्ही त्याला नागपूरला आणलं, त्याला डायग्नोसिस केलं की बा याला मायट्रल स्टेनोसिस आहे आणि त्याचं जर का तुम्ही नंतर ऑपरेशन करून दिलं, तर त्या कॅम्पचं फलित झालं. नुसतं तिथे ते
बी कॉम्प्लेक्स आणि टॉनिक वाटणारे जे कॅम्प आहेत असेच कॅम्प असेच मेजॉरिटी कॅम्प असतात. त्या कॅम्पला मी जात नाही. मी त्यांना म्हणतो की तुम्ही मला फक्त 50 पेशंट द्या. त्या 50तले 10 किंवा 15 ज्यांना डिफॉर्मिटी आहे, ज्यांना प्रॉब्लेम आहे, त्यांना मी चूज करेल आणि मग त्यांच्यासाठी तुम्हाला सांगेल. तुम्ही NGO आहे, तुम्ही समजा लॉयन्समधून मला नेलं, रोटरीमधनं नेलं, तर मग मी तुम्हाला सांगेल की बा या 10 लोकांना ऑपरेशन लागतात, ते वाटल्यास आम्ही फ्री करून देऊ. तर असे कॅम्प व्हायला पाहिजे. हे जे पब्लिसिटीसाठी केलेले कॅम्प आहे त्याला काही विशेष रिझल्ट ओरिएंटेड नाही, रिझल्ट ओरिएंटेड नाहीच आहेत ते. मला असं वाटतं की सरांचंही मत तसंच असेल तर विचारून घेईन की नाही सर तसं हेच आहे. त्या डायग्नोस्टिक कॅम्प्स आर मेंट फॉर पब्लिसिटी ऑफ दॅट पर्सन. दे रिअली डोंट इल्ड एनिथिंग. ते एखाद दुसरंच पेशंट खरंच ज्याला आजार आहे तो येतो, आपलं नागपूरला येतो, काम करून घेतो. बाकी तर मी खूप वर्ष झाले आता कॅम्प नाही केले, त्याच्यामुळे माझा इतक्यातला अनुभव नाही आहे. पण डायग्नोस्टिक कॅम्प्स मी ते भरपूर केले. पण डायग्नोस्टिकमध्ये एखाद वेळेस असं होऊ शकतं की कुणाला शुगर नाही आणि सपोज तिथे अशी व्यवस्था Glucometer असेल असेल. आणि कळतं की बाबा हा पहिल्यांदा डिटेक्ट झाला तर त्याचा फायदा. अदरवाईज जसं नुसतं डायग्नोस्टिक कॅम्पचं काय फायदा आहे. त्याच्याबरोबर म्हणजे तो मोबाईल एक एक्सरे प्रकारे युनिट फक्त- आहे, त्याच्याबरोबर एक ब्लड एक्झामिनेशन आहे. काही तर तपासण्या असतील तर प्राथमिक त्याला उपचार आपण otherwise, म्हणू शकतो. त्याला काही- प्राथमिक उपचारासाठी सारखं ते असेल. तुम्ही आत्ता जे म्हणालात की स्टेटस्कोप घेऊन हे तपासायचं, मला एक तिघांनाही तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, स्पेशली बोललो सर तुम्हाला. स्टेटस्कोप घेऊन पेशंटला तपास, ठीक आहे, हा प्रत्येक वैद्यकीय तज्ज्ञाचं कर्तव्य किंवा त्याचं ते काम आहे. पण आता असं नाही होते की स्टेटस्कोपने पेशंटला तपासल्यानंतर त्याला मानवी पद्धतीने तपासणी करण्यापेक्षा किंवा मानवी पद्धतीने उपचार करण्यापेक्षा त्याला यंत्राच्या अधीन केलं जातं, असं तुम्हाला वाटत नाही? हा आरोप नाही, परंतु हा अनेक आमचे वाचक आहेत भारताबाहेरचे, भारतातले की प्रेक्षक आहेत, सॉरी मी संपादकीय असल्यामुळे मी वाचक म्हणतो, आमचे अनेक श्रोते आहेत बघणार, की हा मला प्रश्न नेहमी विचारतात की जसं सर तुम्ही पूर्वीचा एक अनुभव सांगतो की आता मी यांच्याच मुलाच्या शाळेमध्ये होतो, मला एक पायाला लागलं होतं, मी यांच्याकडे गेलो, यांनी मला पायावर थापटी मारली आणि सांगितलं काही नाही झालं, एक दिवस जरा त्रास होईल पण शाळा बुडवायची नाही. आता जर कोणी असतं तर आत्ता जर माझे आईवडील असते आणि मी जर आत्ताच्या पिढीचा असतो तर माझं सोनोग्राफी झाली असती, माझं सिटी स्कॅन झालं असतं, एक्सरे झालं असतं आणि 3 दिवसात माझं काही बिल होऊन ते याच्यामध्ये क्लेम लागेल असतं. मला हे विचारायचं आहे, मी मुद्द्यावरती येतो. पेशंट आणि डॉक्टर, वैद्य आणि त्याचा उपचार घेणारा व्यक्ती, याच्यात पूर्वीचा जो जिव्हाळा होता, व्यक्तिकेंद्रित होतं, की डॉक्टरांना हक्क होते काही पेशंटवरती सांगायचं, ते आता कमी झालेत का? 100% कमी झालं. 100% ते कमी झालेलं आहे. याचं कारण कमर्शियलायझेशन झालं भयानक आहे. फार्मा commercial. इंडस्ट्रीज आलेल्या आहेत आणि त्यांना फक्त आपली फार्मा इंडस्ट्री कसा फायदा करेल त्या फार्मसीवाल्याला पेशंटशी काहीही घेणं देणं नाही आणि त्याच्यामुळे हे झालेलं आहे. आजकाल स्टेथोस्कोप म्हणजे कोणाच्याही गळ्यात नसतो. आम्हाला आठवतं की आम्ही 3rd इयर 4th इयरला असताना आम्हाला आमचे टीचर देशमुख सर वगैरे शिकवायचे की पॅल्पेट कसं करतात, म्हणजे ते स्प्लिन कुठे असते, मेडिसिनचे लोक परकस कसं शिकवायचे करतात, ते असं करतात. हार्ट कुठे असतं आणि ते जर जोराने मारलं तर काही काय ट्युटर्स राहायचे त्या तबला बजा राहा क्या म्हणायचे. तर ती जी पद्धत आहे ती आता राहिलेलीच नाही आहे. कारण की काय आहे की समजा एखादा पेशंट आला, म्हणजे हे आता रिसेंट एक्झाम्पल कदाचित डॉक्टर मानकर देऊ शकेल, तरी तो म्हणतो की सर इसको बॅकएक आहे, MRI कर डालेंगे. म्हणजे तिथे तपासायची पद्धत किंवा त्याला काही न्यूरोलॉजिकल डेफिसिट आहे का किंवा नाही आहे हे एकही प्रश्न विचारत प्रश्न विचारले जात पोटात नाही. दुखते म्हटलं की सरळ अल्ट्रासाऊंड. एक तर हे वैद्य आता ह्युमन ब्रेन आता आणि आजकाल तर रोबोटिकच सगळं व्हायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे हा ह्युमन टच आणि तुम्ही लोक ज्याला आता म्हणून राहिले, मला वाटतं की फॅमिली फिजिशियन हा कॉन्सेप्टच निघून गेलेला आहे. देर इज न पहिलेच्या जमान्यात म्हणजे जे आम्हाला आठवतं, आम्ही लहान असताना घरात लग्न जरी ठरत असेल ना मुलीचं, तर तो गावातला LMP डॉक्टर राहायचा, पण तो यायचा. म्हणजे त्याचा इतका जिव्हाळा होता की या पुरीला जन्मापासून आतापर्यंत 18 वर्षापर्यंत मी वरती आणलेला आहे. तर तो यायचा, बसायचा, भलेही त्याला काही से नसेल, पण आता फॅमिली फिजिशियन हा कॉन्सेप्टच नाही राहिला. सगळं मेकॅनायझेशन. म्हणजे फॅमिली डॉक्टर कमी झाले तसं आपल्या FD बँकेतल्या FD कमी होतात. म्हणजे आपला FD म्हणजे फॅमिली डॉक्टर आपल्यापासून लांब गेला तसं आपल्या बँकेतल्या ज्या FD आहेत त्या कमी कमी होत जातात. कारण काही अधिकार असतात. तुम्ही जसं म्हणालात लग्नाचं किंवा इव्हन मी तुमच्या 75च्या सोहळ्यामध्ये पाहिलं
अगदी आपण ठरवून 50 एक आमंत्रणं दिलेली होती आणि साधारण 500पर्यंत व्यक्ती उपस्थित होत्या. हे प्रेम लागतं, म्हणजे जे उपचार घेणारे पेशंट असतात त्यांच्याकडनं सुद्धा प्रेम लागणं, तसं त्या डॉक्टरांचं कार्य असतं. आता अजून एक संवेदनशील निश्चितच म्हणजे हे खरंच आवश्यक आहे की डॉक्टरांनी सुद्धा पेशंटला तपासणं आणि AI च्या माध्यमातून तपासण्यापेक्षा आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आता नवीन आले त्याच्यापेक्षा मानवी मेंदू त्याने जे शिक्षण घेतलं आहे त्याच्यावरती ते तपासणं फार आवश्यक आहे. सर तुम्हालाही असे खूप अनुभव आले असतील ना या क्षेत्रामध्ये की काही ठिकाणी गरज नसताना असं झालेलं असेल? काही ठिकाणी नाही, पुष्कळ ठिकाणी असं होतं. म्हणजे मला असं वाटतं नाही नाही, की कॉर्पोरेट हॉस्पिटल टार्गेट देतात. टार्गेट दिले जातात की तुम्ही इतके MRI केले पाहिजे, इतक्या सर्जरीज केल्या पाहिजे असं मला सांगण्यात येतं. हे खरं आहे. मी कुठल्याही कॉर्पोरेट युटरस, अपेंडिक्स, गॉल ब्लॅडर हे दी मेन ब्रेड अँड बटर. तर 25-25, 30-30 वर्षाच्या बाईचे युटरस काढून टाकतात. तर हे अगदी खरं आहे की म्हणजे, आणि हे मला वाटतं लॅन्सेटमध्ये एक आर्टिकल आलेलं आहे की इतक्या स्पायनल सर्जरीज आणि इतके जॉईंट रिप्लेसमेंट अनवॉन्टेड असतात असं कुठेतरी मेडिकलमध्ये आर्टिकल आलेलं आहे. मला माहीत नाही, पण ते सर्च केलं गुगलवर तर मिळून जाईल. तर हे थोडंसं होतं. 45% सर्जरीज अनवॉन्टेड, 45%. पण आता मी बघतोय, मी गेले 5 दिवस तुमच्यासोबत आहे, वास्तव्याला आहे. 5 दिवसांमध्ये कमीत कमी तुमची 16-17 ऑपरेशन्स तुम्ही करता. परंतु त्या ऑपरेशनच्या पाठी, ही 17 ऑपरेशनच्या पाठी मी एक बघितलं, कारण मी इंटरव्ह्यू घेताना मी तेवढ्याच समजदार लोकांना मी घेतो, कारण मी खूप चूजी आहे, म्हणजे मी खूप सिलेक्टिव्ह आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मला सांगायला जरूर आवडेल की, आणि खरंच ते आवश्यक आहे की डॉक्टर गोल्लरांसारखं किंवा ही जी 3 जणं बसलेली आहेत तिन्ही पिढीतली, या तिन्ही पिढीतले डॉक्टरांसारखं माणसांनी व्हायला पाहिजे. कारण हे डॉक्टर कमी काउन्सिलर खूप आहेत आणि ते काउन्सिल खूप छान करतात पेशंटला की तुला आत्ता या घटकेला ऑपरेशनची आवश्यकता आहे आणि तुला या घटकेला ऑपरेशनची आवश्यकता नाही आहे आणि नाही हे सांगण्याचं जे काही त्यांची क्लिअरिटी त्यांच्या वैद्यकीय कौशल्यामध्ये आहे ती खूप महत्त्वाची आहे. गोल्लर सर, मला याच्यामध्ये विचारायचं आहे की कॅम्पच्या वेळेला विषय झाला, विद्यार्थी दशेतला विषय झाला, हा संवेदनशील आहे, आपल्याला कुठलंही हे करायचं नाही स्टेटमेंट आपल्याला, आणि तो तसा विषय पण नाही. खरंच हे जी पॉलिटिक्स आहे आणि सन्मान आहे. कसं असतं की कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण ज्यावेळेला कार्य करतो ते कार्य आपण सन्मानासाठी करतच नाही. वैद्यकीय म्हणजे आपल्याकडे धन्वंतरी म्हणजे आपलं सर्वश्रेष्ठ आहे आणि आपली भारतीय वैद्यकीय हे तर कौशल्य खूपच विश्वक आहे. ज्या वेळेला डीन आहे किंवा प्रोफेसरशिप आहे, ही अशी मोठी पदं, ठीक आहे, आपण ही पदं म्हणू, त्याच्यामध्ये कामं पण भरपूर असतात. ही मोठी पदं ज्या वेळेला येतात त्यावेळेला तुम्हाला त्याच्याबरोबर स्ट्रगलही करावं लागतं. हे जर कमी करायचं असेल तर तुमच्या काय सूचना असतील दोघांच्याही? मी त्यांच्यापर्यंत नाही जाणार, पण तुम्हाला तुमच्या दोघांकडनं निश्चितच आवडेल. मला असं वाटतं की त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की डीनच्या पोस्टपर्यंत पोचणारा माणूस मेरिटने तिथपर्यंत पोचायला पाहिजे. हे जे बाकीच्या ज्या गोष्टी असतात एक्स्ट्रा अकॅडमिक, त्याचं कन्सिडरेशन कमी, तो कोणाचा कोण आहे, तो कोणाशी रिलेटेड आहे, त्याचे काय लग्गे आहे, हे नको. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर सोडून द्यायला पाहिजे. अकॅडमिक्सच्या बरोबर कॅरेक्टर हो, आणि ते ऑनेस्ट. हे जर का त्या डीनमध्ये असेल तर तो बरोबर आपली टीम सिलेक्ट करेल. आपली आणि त्याला स्वायत्त असावी आपली टीम सिलेक्ट करण्याची. त्याला मग ऑटोनॉमसच बनवून Yes. टाकायचं. फक्त त्याच्यावरती कोणीतरी एक सेक्रेटरी किंवा कोणीतरी एक असावा, बाकीचं कोणी नसावं. त्याला ती पूर्ण म्हणजे देऊन टाकायला पाहिजे. कसं मी डीन होतो तेव्हा सेक्रेटरीचं काय कन्सेप्ट होतं की ही इज अवर मॅन इन द फील्ड, तेव्हा अनलेस वी प्रोटेक्ट हिम, वी रिस्पेक्ट हिम, दी अदर्स शॅल विल नॉट. त्याच्यामुळे ते डायरेक्टर आणि डीन बोलायचे. आय वॉज आस्क टू टेक अ डिरेक्टर्स पोस्ट, मला मिनिस्टरपर्यंत घेऊन गेले, तुम्ही हो म्हणा. मी म्हणायचं की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट मला नव्हती पोस्ट. मग म्हणे बेकार माणूस डिरेक्टर झाला की तुम्ही शिवाय घालता, चांगला माणूस मिळाला तुम्ही नाही का बरं म्हणता. मी म्हटलं मी डीनच तर मला मुश्किल झालं, सम पीपल पोस्ट रे. पण मला जेव्हा कळलं की लेलेंनी केस केली तिच्या, त्याच्यामुळे झालं की क्लिनिकल मॅन कॅन बिकम अ डीन. त्याच्या आधी नुसतं नॉन क्लिनिकल डीन व्हायचे. बिकॉज वी आर परमिटेड टू डू सर्जरी अँड टीच सर्जरी, म्हणून मी डीन झालो. म्हणजे पहिले 2-3 महिने हाणून एकदा कॉलेज रस्त्यावर आलं की त्याच्यानंतर आय टू डायवर्ट माय सेल्फ पेशंट, टीचिंग क्लासेस घ्यायचे, क्लिनिक्स घ्यायचे, PG ॲक्टिव्हिटी अटेंड करायची.
म्हणजे सर जसं डायरेक्टर झाल्या फाईल घेऊन ते दिवसभर ते मंत्रालयात. म्हटलं माझ्याचं नाही होणार मॅडम. नाही म्हणे आम्ही तुम्हाला सेंट जॉर्जेसमध्ये ऑपरेशन करायला देऊ आणि आम्ही तुम्हाला जे जेमध्ये हे जे जेमध्ये टीचिंगसाठी बोलू. जे हा एक्सपिरियन्स की सेंट जॉर्जेसमधून जेमध्ये जायसाठी समजा 3:30 वाजताची जर पी जी ॲक्टिव्हिटी यू स्टार्ट ॲट 3 o'clock यू रीच देअर 4:45. आपण एक मुद्दा आहे. मला म्हटलं मला नका चू दे मला ते तुमचं काय टीचिंग फिचिंग आहे. पण ते पॉलिटिक्स असं झालं की मला ते जॉईन करायला विदिन 6 months आहे. म्हणजे निश्चितच आमचे जर रसिक IAS IPS IFS ऑफिसर जे काही आमचे श्रोतेवर्ग आहेत त्याच्यामध्ये नेतृत्व करणारी कोणी व्यक्ती हा बघत असेल तर माझी एकच विनंती आहे की जसं आपण लष्कराला नॉन पॉलिटिकल झोन म्हणून त्यांना आपण सांभाळतो तसं वैद्यकीय क्षेत्राला खरं सांगू का खूप त्रासदायक आहे. या दोन्ही जणांनी ज्या वेळेला पदभार स्वीकारला किंवा पदभार स्वीकारताना जे काही त्यांना न्यायालयीन लढाई पण लढावी लागली त्याच्यामध्ये अजून 1000-2000 कुटुंबांचं व्यवस्थित आरोग्य संपादित झालं असतं आणि हे व्हायला पाहिजे. सर मला तुमच्याकडनं 5 सूत्र हवी आहेत. मी आत्ता नागपूरला येत असताना एक टीम माफ करा मी आत्ता बहरीनच्या दौऱ्यावरती होतो त्यावेळेला ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय दौरा करत होतो त्यावेळेला युक्रेनची 3 मुलं मला भेटली होती की जी वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्य करतात. त्यांनी मला अत्यंत म्हणजे हे मी माझ्याकडे तसे रेकॉर्ड्स आहेत म्हणून मी बोलतो. त्यांनी मला सांगितलं की वाडेकर सर आम्हाला तिकडे काही जॉबसाठी प्रयत्न कराल का. आम्ही इकडे डॉक्टर आहोत आमचं MBBS पूर्ण झालेलं आहे पण आम्ही तिकडच्या मॅगडी असेल किंवा तिकडचं बाकीचे जे काही मॉटेल्स असेल तिकडे काम करतो आणि तिकडे आम्हाला जास्त पैसा मिळतो. म्हटलं तुम्हाला कोणता जॉब हवा आहे तिकडे डॉक्टरचा. नाही की नाही आम्हाला कुठलाही चालेल स्वीपरचा पण चालेल. हे शॉकिंग होतं माझ्यासाठी. म्हणजे वैद्यकीय शिक्षण युक्रेनमध्ये घेताना ते भारतात परत आले. मी त्यांना तुम्हाला जसं 5 प्रश्न विचारले ना तसं त्यालाही विचारलं की बाळा मग तुम्हाला सांग की तू वैद्यकीय शिक्षण घेऊन सुद्धा तू हे का म्हणतोय. नंतर सर आम्ही इकडे आलो ना की आमची ड्युटी झाल्यानंतर पुढची 2 तास आम्हाला फॉर्मॅलिटी पूर्ण कराव्या लागतात. मग आमचा जो कूलिंग पिरियड आहे तो पण कमी होतो. तर अशा विद्यार्थ्यांसाठी म्हणजे त्यांचेही हाल होतात. अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल. तुमच्यापासून सुरुवात करतो. 3 सूत्र तुम्ही सांगा की आत्ताची जी वैद्यकीय पिढी आहे ती थोडीशी रिलॅक्स होईल किंवा पुढे जाईल. असं आहे आपल्याकडे मेडिकल कॉलेजेस वाढवून राहिले पेशंट आणि डॉक्टर रेशो सांगून. आणि दुसरं कारण सांगतात की आपल्या देशातली मुलं दुसरीकडे जातात डॉक्टर व्हायसाठी म्हणून इथे मेडिकल कॉलेज वाढवा. तसं इंजिनिअरिंग कॉलेजचं झालं. इतके इंजिनिअरिंग कॉलेजेस आले की काही इंजिनियर्सनी आईस्क्रीम पार्लर्स काढले. आता हे सुरू झालं आहे. डॉक्टरमध्ये काही लोक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह झाले काही लोक नॉन डॉक्टर्स जॉब करून राहिले. आणि मेजॉरिटी ऑफ द स्टुडंट्स हू कम आउट आर अनट्रेन्ड. इट्स नॉट व्हेरी फार ऑफ वेन द डॉक्टर्स will accept such jobs which are not related to their field at all. And they will not feel sorry because they are not trained at all. ट्रेनिंगच नाही त्यांना वाय शुड दे फील सॉरी. MBBS झाल्यावर अशीच फिरणार. आता जे लोक लाखो रुपये खर्च करून इट इज ऑल मनी. टुडे एव्हरीथिंग इज इन मेडिकल फील्ड इज मनी नथिंग एल्स. देर इज नो एम्पथी देर इज नो सिम्पथी देर इज नो नॉलेज देर इज नो कॉम्पिटन्स. काही राहिलं नाही फक्त पैसा. मला जर का आणि ते जे लोक जे म्हणायचे की मेडिकल प्रोफेशन इज अ नोबल प्रोफेशन डॉक्टर इज अ सेकंड गॉड. इट इज बुलशिट. लोकांनी आमच्याच लोकांनी दे मेड इट बुलशिट. सगळ्यात पहिले आईवडिलांनी हा विचार करायला पाहिजे की जर का माझ्या मुलाला भारतामध्ये इतक्या सीट वाढल्या. मी सांगितलं की आम्ही शिकत असताना 260 सीट होत्या. सर शिकत असताना 120 होत्या. तर किती कॉम्पिटिशन होती त्याच्यातनं ते जे यायचे. तर टीचर आता मला असं वाटतं की डॉक्टर मानकरला माहिती असेल आता 1 लाखाच्या आसपास डॉक्टर जर का बनत असतील तर हिंदुस्थानातच इतकं वर प्रोडक्शन आहे. मी ज्या वेळेला मेडिकल कॉलेजमध्ये MS ऑर्थोपेडिकचा टीचर झालो त्यावेळेला आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये वर्षाच्या 2 सीट MS ऑर्थोपेडिकसाठी होत्या. आता मेडिकल कॉलेजमध्ये किती आहेत सीट 40? मी जेव्हा
एका वर्षाचे म्हणजे 3 वर्षाचे 30 MS ऑर्थ निघणार. आता हे 30 MS ऑर्थोपेडिक जेव्हा 3 वर्षांनी निघतील तर हे काय करतील? म्हणजे मला हे कळत नाही की आईवडील युक्रेन किंवा चायना किंवा रशिया इथे इतका पैसा देऊन मुलांसाठी का पाठवतात? तर मला असं वाटतं की इथे काउन्सिलिंगची जरूरत आहे की बाबा डॉक्टर बनल्याने तुम्ही काही करत नाही. जसं तुम्ही म्हटलं की तो कोणताही जॉब करायला तयार आहे, त्याच्यापेक्षा त्याला दुसऱ्या आजकाल खूप ब्रांचेस निघाले आहे. AI निघालेलं आहे, कम्प्युटर आहे, ह्या सगळ्या बाकीच्या ब्रांचेसमध्ये टाका. ही लोकांची फॅशन डिझायनिंग आहे. चुकीची, इव्हन हॉटेल मॅनेजमेंट. पण लोकांची एक चुकीची समजूत आहे की मला मुलाला डॉक्टर आणि इंजिनियर बोलवायचं आहे बिकॉज दॅट गिव्ज यू अ स्टेटस. मला असं वाटतं की आता डॉक्टरला ते स्टेटसच नाही राहिलं जे आजपासून 40 वर्षापूर्वी. तर हे आईवडिलांसाठी काउन्सिलिंग आहे. या पुढं हे दीज आर अनफॉर्च्युनेट बॉईज आणि त्यांच्यासाठी एकच मी जे काही मला टीचिंगचं आता माहिती आहे, मी 5-7 वर्ष झाले टीचिंगच्या बाहेर आहे, त्यांनी इथे येऊन इंडियामध्ये येऊन जी MCI इक्विव्हॅलन्सची काय परीक्षा घेते ती परीक्षा पास करावी. त्याच्याशिवाय त्यांना इथे दुसरा ऑप्शन नाही. दिस इज मी नॅशनल बोर्डमध्ये होतो एक्झाम. मी MCAवर होतो. मी जो तमाशा पाहिला, मी 15 वर्षापूर्वीची गोष्ट करतो की नॅशनल बोर्ड ही परीक्षा घेते आणि नॅशनल बोर्ड रन्स क्लासेस फॉर दिस बॉईज. त्यांचे ठरलेले टीचर आहे, त्यांचे ठरलेले क्लासेस आहे, त्यांची ठरलेली फी आहे. यू कॅन इमॅजिन व्हॉट मस्ट बी हॅपनिंग. इथे सुद्धा करप्शन. कोण पास व्हावं, कोण पास व्हावं. मग तिथेही पैसा दिला तर तो पोरगा पास व्हायचा तो होतो, जो नाही पास होतो नाही. निश्चितच. आणि गोल्हर सर, आणि ही परीक्षा पास झाली तर प्लेसमेंट मिळतेच असं नाही. आफ्टर हॅव यू स्पेंड सो मच मनी आउट दॅन इन इंडिया, यू डोंट गेट गॅरंटी दॅट यू विल गेट अ जॉब हिअर. आणि आज परिस्थिती आहे प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये. इफ यू आस्क अ मॅन हू रन्स अ 30-35 bedded hospital, whom does he prefer as his RMO? He says BAS, not MBBS. Because BMS boys are willing to learn, they are willing to work, they are willing to progress, work hard. MBBS boys, they don't know how to take blood pressure. They are not willing to learn. They आजही 70%-80% लोक RMOs in private hospitals are BAMS, DHMS, not MBBS. इतकी ती डिग्री खाली आणून ठेवली, इतकी डिग्री खाली आणून ठेवली आहे की पीपल आजकाल लोक जोपर्यंत अशा लोकांची जे नावं आहे, असे लोक सोडा ज्यांच्या नावापुढे लोक जातात, दे डोंट क्वेश्चन हिम. पण लोक काय म्हणतात त्याला, गुगल सर्च करून गुगल ठरवतं की तुमचं रँकिंग काय आहे. डॉक्टरला प्रश्न विचार तुम्ही कसं ऑपरेट त्याच्यामध्ये करा. सगळं सेटिंग राहतं. हो म्हणजे हो हो. तुमची एक एजन्सी असते, ती हो, ती तुमचं सगळं नाव रेटिंग ठेवणार, वाढवते, खाली ठेवणार. सगळं. सो म्हणजे माणसाचं क्वालिटी नाही राहिली आता. म्हणजे तुम्ही कसं नाव तुमचं तिथे हे करता, नागपूरच्या ते top setting वरती doctor ला असतं. तुम्ही कसं सेट करू शकता. IQ आम्हाला आमच्या याच्यावर- गुरुने नाही शिकवलं. नाही म्हणजे शिकवलं. आम्ही नाही शिकलो. आम्ही नाही करत. निश्चितच. आणि मला इकडे एक अजून एक महत्त्वाचं सांगायचं आहे की ऑर्थोपेडिक सर्जन ज्या वेळेला खरंच आवश्यकता असेल त्याच वेळेला ऑपरेशन, नाही तर मग काउन्सिलिंगने तो शक्यतो ऑपरेशन हे वाचवतो. तर मला भारत सरकार म्हणजे मला तुमच्या दोघांकडनं, गोल्हर सर हा प्रश्न तुमच्यासाठी नाही, ठीक आहे, मला तुम्हाला दोघांनाही, गुरु आणि शिष्याना दोघांना प्रश्न विचारायचा आहे की एक खूप छान कन्सेप्ट म्हणजे मी या गेल्या 20 वर्षांमध्ये एक पाहिलेलं होतं, पद्म अलंकरण. पद्म सन्मान नाही म्हणणार मी, पद्म अलंकरण. भारत सरकारद्वारा भारत गणराज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजे पद्म अलंकरण. भारतरत्न आणि त्याच्यानंतर पद्म अलंकरण असतं की ज्याच्यामध्ये श्री असतं, विभूषण असतं आणि भूषण असतं. आणि याच्यासाठी ज्यावेळेला आपली नामांकन प्रक्रिया ती पण फार शुद्धतेने सध्या केली जात आहे आणि ती फार शुद्धतेने पाळली जात आहे कसोशीने. मला तुम्हाला याच्यासाठी विचारायचं होतं की वैद्यकीय क्षेत्रासाठी पद्म अलंकरण फार कमी आहे. आणि यावर्षीचं मी ज्या वेळेला नागपूरमध्ये आलो होतो, याच्या अगोदरसुद्धा एका कार्यक्रमामध्ये मी प्रमुख अतिथी म्हणून नागपूरमध्ये होतो आणि त्यावेळेला मला एक मोठा धक्का बसला होता की जी लोक वैद्यकीय नाही पण ज्यांच्या नावापुढे डॉक्टर आहे, हा फरक आहे खूप मोठा. आणि प्रत्येकाने कळलं पाहिजे की डॉक्टर म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातला डॉक्टर. 10+3+2 10-2-3 हे जे आहे हे सगळं फॉलो केल्यानंतरचं बनणारं डॉक्टर. आणि PhD-वाल्या डॉक्टरांबद्दल पण मला आदर आहे, परंतु ते विद्यावाचस्पती असतात. त्यामुळे अशा डॉक्टरांना सुद्धा मेडिकल फील्डमध्ये घेऊन त्यांना पद्मच्यासाठी हे केलं जातं.
डॉक्टर अनिल बोन्नर यांचं कार्य अफाट आहे. तुमची 2 कारणं, मग मी तुमच्याकडे येतो. पहिली तुमची 2 कारणं की खरंच या व्यक्तीला पद्म अलंकरणाने सन्मानित करण्यात यावं, याच्या मागची 2 कारणं. ही डिझर्व वाय? ही डेफिनेटली डिझर्व, कारण की ही इज अ टीचर हू हॅज गिव्हन एव्हरी bit of his career for teaching as well as surgeries. आणि कसं आहे की नुसतं टीचरच चांगले आहेत असं नाही, पण जे बाकी जे कार्य त्यांचं जे जसं मी म्हणेन की जे बाकीचे लोक झळझळत नाही, करत नाही, जसं लेप्रसीचं जे आमचं एवढ्या वर्षाचं कार्य आहे, तर हे आयडियली गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये होऊन जायला, पण नाही होत. पीपल डोंट वॉन्ट टू टच दे, पीपल डोंट वॉन्ट टू ट्रीट दे. व्हाय? तर जे व्हायला पाहिजे ते नाही होत. मग एखादं सरांसारखं कोणीतरी असतं आणि मग आम्ही त्यांच्यासोबत मग हे या कार्यामध्ये त्यांच्यासोबत लागतो. आणि मला हे खरंच अजूनही वाटतं की आमच्याकडे इतके पेशंट का बरे आहे, कारण की गव्हर्मेंट कॉलेज सगळीकडे आहे, सगळ्यांना माहीत आहे की ऑपरेशन कसं करायचं, पण ते नाही होत. तर म्हणून असं कोणीतरी एक जगावेगळं, जसं बाबा आमटेला त्यांना काही गरज नव्हती की सगळं कुष्ठरोग्यांना नसं वेगळं त्यांच्यासाठी काही संस्था बनवावी त्यांच्यासाठी काय. तर तसंच अशी गरज नसते की बाकीचे लोक जे जसं सर म्हणाले आर्थोप्लास्टी, ट्रॉमा आहे, त्याचे पैसे मिळतात ते करू शकतात, पण हे जे असं वेगळं काम आहे जे करायची गरज नसते, पण ते एक आपला मनातला भाव असतो की आपण केलं पाहिजे काहीतरी. तर हा जो भाव आहे तो फार इम्पॉर्टंट. असे डॉक्टर अजूनही मला वाटतं पाहिजे. आणि अशा लोकांना जर का अलंकरण झालं तर बाकी लोकांनाही कुठेतरी असं वाटेल की प्रोत्साहन मिळेल की चांगल्या कार्याचा गौरव. सर तुमच्या शिष्याबद्दल, तुमच्या शिष्याला का पद्म अलंकरण मिळालं? ही हॅज ऑलरेडी सेड इट. पण मी याच्यात एक गोष्ट ॲड करेन की अपार्ट फ्रॉम बिईंग अन एक्सलंट ऑर्थोपेडिक सर्जन अँड वर्कड बियॉन्ड हिज ड्युटी for a cause, his character, his honesty, his sincerity, म्हणजे as a whole, apart from being excellent in his profession, he goes out of his profession to help people without any माफलेशु कदाचन. याच्यासाठी गट्स लागतात. हो. आणि याचा हिशोबही ठेवत. त्याच्याबरोबर कॅरेक्टर आहे, आव नाही, और नाही, औरा नाही, डाऊन टू अर्थ, सिन्सिअरिटी आहे, ऑनेस्टी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हॉट ही डज नॉट नो ही डज नॉट डू इट. हे अत्यंत महत्त्वाचं आहे की जे मला येत नाही ते मी करत नाही, हे मी होतो असं. जे मला येत नाही ते मी करत नाही आणि त्याच्यावर मी बोलत. निश्चितच. म्हणजे हे मी कशासाठी म्हटलं माहिती आहे का, की शिष्य आणि गुरु यांच्यामध्ये बसलेली व्यक्ती ही अशी व्यक्ती आहे की खरंच ती डाऊन टू अर्थ आहे आणि प्रसिद्धी झोतापासून खूप मागे आहे. तुम्हाला तिघांनाही, कारण आपल्याकडे खूप वेळ कमी आहे आणि वाचकांना आणि दर्शकांना एक प्रश्न नेहमीच पडतो, डॉक्टर डाएट फॉलो करतात का? तुम्ही डॉक्टर लोक तुमच्या आयुष्यामध्ये डाएट फॉलो करता का? हो. तुम्ही डाएट फॉलो म्हणजे तो लहानपणापासून जो डाएट आहे तो चालू आहे. सकाळी एकदा थोडंसं जेवण आहे, संध्याकाळी जेवण आहे. म्हटलं कचोरी विशेष एफर्ट नाही करत, पण जे घरी फक्त ते जे घरी वाढलं जातं ते खातं. म्हणजे जेवणासाठी जन्म आपला नाही, जन्मासाठी जे आवश्यक आहे तेवढं जेवण. जगण्यासाठी जितकी काही कॅलरीज लागतात तेवढ्या खायच्या. काही घरातला मोठा माणूस असला की बाकीचे लोक वाट पाहतात, त्याच्यामुळे त्यांच्यावर जेवायचं. आता हे लोक अजूनही डब्बा नेतात कॉलेजमध्ये, घरचा डब्बा नेतात. हो, कॉलेजमध्ये कॅफेटेरिया आहे. आणि याच्यामध्ये एक मी जोडू इच्छितो की
कुठलंही काम करणारे असतात थोडंसं एक्झरसाईज हे फार आवश्यक आहे. बॅलन्स डाएट सगळ्यांनी घ्यावा, सोबत एक्झरसाईज फार आवश्यक आहे. एक्झरसाईजने ओव्हरऑल. आणि तुम्ही नागपूरचे आहात, आमचे बरेचसे वैश्विक प्रेक्षक पण आहेत. तिघांचाही एक एक आवडता तिखट पदार्थ आणि गोड पदार्थ. सर तुमचा? मला तिखट चालत नाही, हा घोटाळा आहे की प्लॅन्स ओव्हरऑल कॅव्हिटी. मी 10 वर्ष झाले तिखट खाणं सोडलं. आणि गोड एखादा आवडता पदार्थ किंवा तुमचा नागपुरी असा? शिरा. सर तुमचा? मलाही तिखट आवडत नाही, पण त्यातल्या त्यात आपल्या नागपुरातली आमची घरी बनलेली चकली असते, मला माहीत नाही तुम्हाला ती आवडते का. आणि गोड पण मला आवडत नाही, मी फारच साधं डाएट देतो, पण त्यातल्या त्यात श्रीखंड हे माझं आवडतं. तुमचं सर? मला नॉनव्हेज आवडतं. आहेत भरपूर आहेत आपले. नागपूरमध्ये नॉनव्हेजचा गोड नॉनव्हेज काय मिळते? गोड नॉनव्हेज काय मिळतं? नाही, ते तिखट तिखट विचारलं ते तिखट आणि गोड. आय लाईक आईस्क्रीम. नागपूरमध्ये आलं आणि सावजीचं चिकन मटन नाही खाल्लं असं होऊ नाही शकत. त्यामुळे तुम्ही अगदी रिअलिस्टिक उत्तर दिलं. दर्शक हो, विश्वगुरू भारत बनवायचा असेल तर 78 वर्षांचा यांचा अनुभव, ज्येष्ठांचा अनुभव आणि 22 वर्षाचे आपले नवीन तरुण असे म्हणूनच आपली 100रीला आपण विश्वगुरू भारत बनणार आहोत. मला निश्चितच वाटतं की भारत हा प्रत्येक क्षेत्रामध्ये वैद्यकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, राजकीय कोणतंही असं क्षेत्र नाही की ज्याच्यामध्ये आपण अग्रेसर होतो, आहोत आणि राहू. माझ्या मराठी पावलं पडते पुढेच्या प्रेक्षकांसाठी आम्ही मध्ये थोडासा गॅप घेतला होता, आता आम्ही परत नव्या दमाने येत आहोत. तुम्हाला जर कधीही तुमच्याकडे सुद्धा अशा व्यक्ती असतील की ज्या प्रकाशगीतापासून लांब असेल तर आम्हाला अवश्य सांगा. तिघांनाही पुन्हा असं मी तुम्हाला सांगतो की यांचं कर्तृत्व, यांचं कौशल्य हे आपण कधीच हातावरती मोजू शकत नाही किंवा कुठलंही याला पॅरामीटर्स आजपर्यंत तरी नाही आणि पुढेही सापडणार नाही. मला वाटतं सर, आपल्याला एक भारत जर समृद्ध आणि सशक्त बनवायचा असेल तर तुमच्यासारख्या पिढीने नवीन विद्यार्थ्यांना, वैद्यकीय विद्यार्थ्यांना शिकवणं आणि त्यांच्यासमोर सातत्याने येणं हे आवश्यक आहे. मला माहिती आहे की खूप व्यस्त दिनक्रम तुमचा असतो, परंतु ज्या व्यस्त दिनक्रमातून तुम्ही तुमची ऑपरेशन्स पार पाडता, शस्त्रक्रिया पार पाडता, तशा शस्त्रक्रिया आमच्या नव्या वैद्यकीय स्टुडंट्सनी पण विद्यार्थ्यांनी कराव्या. याच्यासाठी आमच्याकडनं विनंती आहे की तुम्ही निश्चितच विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी कार्य कराल. आणि प्रेक्षक हो, मी इथे एका व्यक्तीचे आभार मानतो. माझ्यापेक्षा छोटा माझा साकेत, ज्याच्या स्मृतिप्रित्यर्थ हे साकेत फाउंडेशन आहे आणि त्याच्यासाठी आज मी इथे नागपूरला आहे. तर मी निश्चितच हे मराठी पावलं पडते पुढेसाठी ही स्पेशल अरेंजमेंट, हा स्पेशल साक्षात्कार हा घडवून आणला. त्यामुळे साकेत फाउंडेशनच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे सुद्धा मी आभार मानतो. आणि निश्चितच तो साकेतसुद्धा एक डॉक्टर होता आणि सध्या तो आपल्यातच आहे असंही आपण त्यांना या साक्षात्कारच्या रूपाने आपण म्हणू आणि त्याच्या स्मृती आपण वृद्धिंगत करू. तुम्हाला तिघांचेही मनपूर्वक आभार मान्यवर. आणि निश्चितच आपण एक इंटरव्ह्यू, आपला एक साक्षात्कार आपण हिंदीमध्ये पण लवकरच करू आणि त्यावेळेला मला वाटतं की पद्म अलंकरण आपल्यासोबत असतीलच. त्यामुळे मनपूर्वक आभार तुमचे. आणि मला खूप छान वाटतं की नागपूर ही मध्यभूमी आहे आपल्या महाराष्ट्राची आणि आपल्या देशाची. बोल्लर सर, खूप वेळ दिलात तुम्ही आणि तुमचे दोघेही शिष्य आणि गुरु आज तुमच्यासोबत आहेत. हा एक तुम्ही टिकवून ठेवलेलं, माणसं टिकवायला सुद्धा तसं एक गोडी लागते. आणि खूप खूप तुमच्या तिन्ही मान्यवरांचे खूप आभार. आणि प्रेक्षकांकडनं मी तुम्हाला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभकामना व्यक्त करतो. थँक्यू. जय हिंद.